नमस्ते विद्यार्थी मित्रांनो। तर आज आपण आजच्या लाईव्ह सेशनला सुरुवात करतोय। त्यापूर्वी जे विद्यार्थी जॉइन होत आहेत त्यांनी वाय टाइप करा। यस, सिद्धी कुदळे, सृष्टी साठे, साक्षी साठे, ओम शेळके, मसिरा इनामदार, तनुश्री, पवन, रुचा, ओम, देवयानी, कार्तिकी, सुमित मोरे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही जॉइन होताय तर आपण आजच्या सेशनला सुरुवात करतोय। तर कालच्या लेक्चरमध्ये आपण सॉलिड स्टेट चॅप्टर हा कंप्लीट केला आहे आणि काल जसं तुम्ही विचारलं होतं तर सॉलिड स्टेट चॅप्टरची टेस्ट जसं आज आपण 12 वाजता जी मॅथची टेस्ट दिली आहे तर उद्या म्हणजे 5 तारखेला त्याच टायमिंगला 12 वाजता उद्या सॉलिड स्टेट चॅप्टरची टेस्ट असणार आहे केमिस्ट्रीची। तर बघा आपण आता नवीन चॅप्टरला सुरुवात करतोय। आज सेकंड चॅप्टर असणार आहे केमिस्ट्रीमध्ये, ज्या चॅप्टरचं नाव आहे बघा काय तर सोल्युशन। पटपट आता आपण चॅप्टरच्या अगोदर रिव्हिजन घेऊ आणि नंतर मग त्या चॅप्टरच्या रिलेटेड असणारे एमसीक्यू आपण सॉल्व करू। तर जनरल बघा सोल्युशन काय असतं माहिती आपल्याला। सोल्युशन इज द होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more कंपाउंड्स। काय म्हणणार बघा जनरल आपण सोल्युशन हे काय तर सोल्युशन इज द होमोजिनियस मिक्सचर। आता मिक्सचरचे टाइप माहिती आपल्याला हेट्रोजिनियस आणि होमोजिनियस। तर सोल्युशन हे कोणत्या टाइपचं मिक्सचर आहे मित्रांनो तर होमोजिनियस मिक्सचर, ज्यामध्ये मेन 2 कॉम्पोनंट असतात सोल्युशन मध्ये, एक असतं सोल्यूट आणि एक असणार आहे सॉल्व्हंट। बघा मेन 2 कॉम्पोनंट असणार आहे सोल्युशन मध्ये, कोणते 2 तर एक असणार आहे सोल्यूट आणि एक असणार आहे सॉल्व्हंट। मग आता सोल्यूट कशाला म्हणणार आणि सॉल्व्हंट कशाला म्हणणार तर माहिती आपल्याला द कॉम्पोनंट ऑफ सोल्युशन विच इज प्रेझेंट इन स्मॉलर प्रपोर्शन। बघा एकदम सोपं लक्षात ठेवणार आपण, जे काय आहे तर स्मॉलर प्रपोर्शन मध्ये प्रेझेंट आहे। आता हे जे प्रपोर्शन घेत आहे, हा कोमल हिरे विचारताय सर टेस्ट ऑनलाईन आहे का, तर टेस्ट ऑनलाईनच असणार आहे। बघा जो स्मॉलर प्रपोर्शन असणार आहे जो त्याला म्हणणार सोल्यूट आणि जो कॉम्पोनंट हा लार्जर प्रपोर्शन मध्ये प्रेझेंट असतो त्याला म्हणणार आपण सॉल्व्हंट। काय म्हणणार मित्रांनो त्याला आपण तर सॉल्व्हंट म्हणणार। आणि हे जे प्रपोर्शन घेतोय स्मॉलर प्रपोर्शन जे घेतोय आपण किंवा लार्जर प्रपोर्शन घेतोय, तर जे स्मॉलर किंवा लार्जर प्रपोर्शन घेतोय ते वेट नुसार घेतोय मित्रांनो, वजनानुसार। म्हणजे जे वजनानुसार कमी प्रमाणात त्याला म्हणणार सोल्यूट, जो जास्त प्रमाणात असणार त्याला म्हणणार सॉल्व्हंट। लार्जर प्रपोर्शन मध्ये जो तो सॉल्व्हंट, स्मॉलर प्रपोर्शन सोल्यूट। जसं आपण एक्झाम्पल घेतलं बघा तर आपण घेतलं शुगर सोल्युशन। माहिती आपल्याला शुगर सोल्युशन ज्यामध्ये काय असतं तर मित्रांनो ज्यामध्ये असणार आहे शुगर प्लस वॉटर। आणि आपल्याला हे पण माहिती आहे जर शुगर आपल्याला वॉटर मध्ये डिझॉल्व करायची तर आपण जास्त प्रमाणात वॉटर घेणार, कमी प्रमाणात शुगर घेणार। म्हणजे या केसमध्ये आपण विचार केला तर शुगर हे सोल्यूट आहे मित्रांनो आणि वॉटर हे काय असणार आहे तर सॉल्व्हंट असणार आहे। त्यानंतर नेक्स्ट जो पार्ट असणार आहे दॅट इज टाइप्स ऑफ सोल्युशन। बघा सोल्युशनचे जे टाइप आहे, आता यावरती क्वेश्चन विचारला जातो मित्रांनो सोल्युशनच्या टाइप वरती। तर बघा सोल्युशनचे जे टाइप्स केले कशानुसार तर त्यांचं म्हणणं आहे डिपेंडिंग अपॉन फिजिकल स्टेट ऑफ सॉल्व्हंट। जो सॉल्व्हंट आहे तो सॉल्व्हंट कोणत्या स्टेट मध्ये त्यानुसार सोल्युशनचे 3 टाइप आहे मित्रांनो, मेन 3 टाइप कोणते तर एक असणार आहे सॉलिड सोल्युशन, एक असणार आहे लिक्विड सोल्युशन आणि एक असणार आहे गॅस सोल्युशन। मेन किती टाइप मित्रांनो तर 3 टाइप। 3 कोणते सॉलिड सोल्युशन, लिक्विड सोल्युशन आणि गॅस सोल्युशन। तर काय लक्षात ठेवायचं, ज्या सोल्युशन मधलं सॉल्व्हंट, बघा ज्या सोल्युशन मध्ये सॉल्व्हंट हे सॉलिड स्टेट मध्ये प्रेझेंट असतं त्याला म्हणणार सॉलिड सोल्युशन। ज्या सोल्युशन मधलं सॉल्व्हंट हे लिक्विड स्टेट मध्ये असेल त्याला म्हणणार लिक्विड सोल्युशन। आणि ज्या सोल्युशन मधलं सॉल्व्हंट हे गॅसियस स्टेट मध्ये असेल त्याला म्हणणार आपण गॅस सोल्युशन। असं किती टाइप आहे मित्रांनो 3 टाइप।
आणि आता यांचे परत टाईप झाले, जसं सॉलिड सोल्युशनचे 3 टाईप आहे, लिक्विड सोल्युशनचे 3 टाईप आहे आणि गॅस सोल्युशनचे 3 टाईप आहे. बघा सोल्युशनचे आता मेन जर विचार केला तर मेन 3 टाईप, सॉलिड सोल्युशन, लिक्विड सोल्युशन आणि गॅस सोल्युशन. आता तिघामध्ये काय लक्षात ठेवायचं तर त्या सोल्युशन मध्ये असणारी काय म्हणणार आपण त्याची तर फिजिकल स्टेट. जसं ज्या सोल्युशन मधलं सॉल्व्हंट सॉलिड स्टेट मध्ये असेल त्याला म्हणा सॉलिड सोल्युशन, लिक्विड स्टेट मध्ये असेल लिक्विड सोल्युशन आणि गॅसियस स्टेट मध्ये असेल गॅस सोल्युशन. इथं मी पटपट तुम्हाला शॉर्टकट मध्ये कसं लक्षात ठेवायचं ते सांगतोय. तर बघा पहिलं जे सॉलिड सोल्युशन असणार आहे त्या सॉलिड सोल्युशनचे 3 टाईप. इकडे बघा 3 टाईप कसे घेणार आपण तर तिन्ही वेळेस सॉल्व्हंट हे तुम्ही सॉलिड घ्यायचं, तिन्ही वेळेस सॉल्व्हंट काय घ्यायचं सॉलिड. आणि इकडे मग आता आपण सोल्यूट चेंज करायचं, एकदा सॉलिड घ्यायचं, एकदा लिक्विड घ्यायचं आणि एकदा गॅस घ्यायचं. म्हणजे सॉलिड सोल्युशनचे 3 टाईप बघा, सॉलिड सॉलिड सोल्युशन, लिक्विड सॉलिड सोल्युशन, गॅस सॉलिड सोल्युशन. त्यानंतर जसं सॉलिड सोल्युशन आहे तसं लिक्विड सोल्युशनचे पण 3 टाईप. काय करायचं तिन्ही वेळेस सॉल्व्हंट हे तुम्ही लिक्विड घ्यायचं आणि सोल्यूट चेंज करायचं, एक वेळेस सॉलिड, एक वेळेस लिक्विड, एक वेळेस गॅस. म्हणजे लिक्विड सोल्युशनचे 3 टाईप कोणते सांगा, सॉलिड लिक्विड सोल्युशन, लिक्विड लिक्विड सोल्युशन, गॅस लिक्विड सोल्युशन. आणि त्याच टाईपने जर विचार केला आपण तिसरं जे गॅस सोल्युशन आहे त्या गॅस सोल्युशनचे पण 3 टाईप. तिन्ही वेळेस सॉल्व्हंट काय घ्यायचं मित्रांनो गॅस घ्यायचं आणि इथं चेंज करायचं सॉलिड लिक्विड गॅस. म्हणजे गॅस सोल्युशनचे 3 टाईप कोणते मित्रांनो, सॉलिड गॅस सोल्युशन, लिक्विड गॅस सोल्युशन, गॅस गॅस सोल्युशन. असं आपण पाठ करू शकतो. 9 टाईप एकदम आपण 0 मिनिटात पाठ करणार. वा सॉलिड सोल्युशनचे 3 टाईप कोणते, सॉलिड सॉलिड सोल्युशन, लिक्विड सॉलिड सोल्युशन, गॅस सॉलिड सोल्युशन. लिक्विड सोल्युशनचे 3 टाईप, सॉलिड लिक्विड सोल्युशन, लिक्विड लिक्विड सोल्युशन, गॅस लिक्विड गॅस लिक्विड सोल्युशन. आणि गॅस सोल्युशनचे 3 टाईप आहे मित्रांनो, सॉलिड गॅस सोल्युशन, लिक्विड गॅस सोल्युशन, गॅस गॅस सोल्युशन. आता यांचे आपल्याला एक्झाम्पल लक्षात घ्यायचे. जसं सॉलिड सॉलिड सोल्युशनचे एक्झाम्पल आहे बघा मित्रांनो, सॉलिड सॉलिड याचा अर्थ ज्यामधला सोल्यूट पण सॉलिड आणि सॉल्व्हंट पण सॉलिड. ज्याचं एक्झाम्पल दिलंय त्यांनी ॲलॉय, जसं ब्रास असेल, ब्रॉन्झ असेल आणि कॉपर इन गोल्ड. जसं ब्रास मध्ये माहिती आहे बघा आपल्याला कॉपर आणि झिंक असतो, जास्त प्रमाणात कॉपर असतो, कमी प्रमाणात झिंक असतो. मग त्या कॉपरला तुम्ही म्हणणार सॉल्व्हंट आणि झिंकला म्हणणार सोल्यूट. आता सोल्यूट पण सॉलिड, सॉल्व्हंट पण सॉलिड. ॲलॉय म्हटलं का आपण लक्षात घ्यायचं सॉलिड सॉलिड सोल्युशन. त्यानंतर लिक्विड सॉलिड ज्यामध्ये तुम्ही फिक्स मध्ये लक्षात घ्यायचं अमालगम. असं एक एक्झाम्पल फिक्स मध्ये येणार मित्रांनो तुम्हाला अमालगम. अमालगम म्हटलं का तुम्हाला फिक्स आठवायला पाहिजे मर्क्युरी. सोल्युशन मध्ये काय मित्रांनो तर मर्क्युरी. जसं तुम्हाला 2 एक्झाम्पल इथं लक्षात ठेवायचे वा, जसं मी म्हटलं झिंक अमालगम आणि दुसरं आहे सोडियम अमालगम. अमालगमचे 2 एक्झाम्पल बघा मित्रांनो, झिंक अमालगम अँड सोडियम अमालगम. मग जसं तुम्हाला विचारलं सोडियम अमालगम मध्ये कोणकोणते कॉम्पोनंट्स आहे तर एक सोडियम आहे आणि दुसरा मर्क्युरी आहे. सोडियम जास्त प्रमाणात आहे आणि मर्क्युरी हा कमी प्रमाणात आहे. मर्क्युरी हा लिक्विड स्टेट मध्ये, झिंक हा किंवा सोडियम हा सॉलिड स्टेट मध्ये. मग सांगा सोडियम अमालगम मध्ये तुम्ही सॉल्व्हंट कोणाला म्हणणार, कमेंट करून सांगा मित्रांनो. सोडियम अमालगम मध्ये तुम्ही सॉल्व्हंट कोणाला म्हणणार. सांगा सोडियम अमालगम जे एक्झाम्पल आहे त्यामध्ये सॉल्व्हंट कोण. आवाज येतोय सगळ्यांना. अक्षय गाडेकर सांगताय सोडियम हा सॉल्व्हंट आहे. सार्थक, जगन्नाथ कळंके सांगताय तर सोडियम हा सॉल्व्हंट आहे. रुचा सांगताय सोडियम. तर करेक्ट आहे मित्रांनो, सोडियम हा सॉल्व्हंट आहे आणि मर्क्युरी हा काय आहे सोल्यूट आहे. मर्क्युरी लिक्विड स्टेट मध्ये, सोडियम हा सॉलिड स्टेट मध्ये. करेक्ट. ओके सगळ्यांनी आता पुढे लक्ष द्या. 3rd टाईप असणार आहे गॅस सॉलिड सोल्युशन. तर बघा गॅस सॉलिड सोल्युशनचा विचार केला तर
गॅस कमी प्रमाणात आणि सॉलिड जास्त प्रमाणात. जसं एक्झाम्पल दिलंय बघा, हायड्रोजन गॅस कलेक्टेड ऑन निकेल प्लेट. कोणा दोघांचं मिक्सचर आहे मित्रांनो, तर हायड्रोजन गॅस आणि निकेल प्लेट किंवा निकेल पावडर म्हणू शकता तुम्ही. मग निकेल हा सॉलिड आहे, हायड्रोजन हा गॅस आहे. कमी प्रमाणात हायड्रोजन गॅस आहे, जास्त प्रमाणात निकेल पावडर आहे. मग ह्या केसमध्ये निकेलला तुम्ही सॉल्व्हंट म्हणणार आणि हायड्रोजन गॅसला सोल्यूट म्हणणार. मग हायड्रोजन गॅसियस फॉर्म मध्ये, सोल्यूट गॅस, सॉल्व्हंट सॉलिड. म्हणून हा कोणत्या टाईपचा येईल मित्रांनो, गॅस सॉलिड सोल्युशन. तर हे एक्झाम्पल आपल्याला पाठ करायचे. जसं आता आपण सॉलिड सोल्युशनचे 3 टाईप बघितले, तसं आता आपण घेतोय बघा लिक्विड सोल्युशन. ज्या लिक्विड सोल्युशनचे 3 टाईप. महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, तर लिक्विड सोल्युशन मध्ये सगळ्यात महत्वाचं काय, तर लिक्विड सोल्युशन मध्ये सॉल्व्हंट हे काय असतं मित्रांनो, तर लिक्विड असतं. मग लिक्विड सॉल्व्हंट असताना 3 टाईप कोणते, सॉलिड लिक्विड, लिक्विड लिक्विड आणि गॅस लिक्विड. जसं इथं बघा सॉलिड लिक्विडचा विचार केला आपण, आयोडीन इन कार्बन टेट्राक्लोराइड. बघा आयोडीन इन कार्बन टेट्राक्लोराइड. आयोडीन हा सॉलिड आहे, कार्बन टेट्राक्लोराइड हा लिक्विड आहे. म्हणून कार्बन टेट्राक्लोराइडला तुम्ही सॉल्व्हंट म्हणणार आणि आयोडीनला सॉलिड म्हणणार. देन बेन्झोइक ऍसिड इन बेन्झीन. काय म्हणतात ते, बेन्झोइक ऍसिड इन बेन्झीन. मग यामध्ये बेन्झोइक ऍसिडला तुम्ही सोल्यूट म्हणणार, बेन्झीनला सॉल्व्हंट म्हणणार. आणि थर्ड एक्झाम्पल मित्रांनो, शुगर इन वॉटर. ज्यामध्ये शुगरला तुम्ही सोल्यूट म्हणणार आणि वॉटरला काय म्हणणार मित्रांनो तुम्ही, तर वॉटरला म्हणणार सॉल्व्हंट. तर हे जे 3 एक्झाम्पल दिसत आहे तुम्हाला, आयोडीन इन कार्बन टेट्राक्लोराइड, बेन्झोइक ऍसिड इन बेन्झीन, शुगर इन वॉटर किंवा तुम्ही घेऊ शकता सॉल्ट इन वॉटर. कोणत्या टाईपचे सोल्युशन मित्रांनो, हे सगळे सॉलिड लिक्विड सोल्युशन. त्यानंतर नेक्स्ट जो टाईप असणार आहे लिक्विड सोल्युशनचा, दॅट इज लिक्विड लिक्विड सोल्युशन. ज्या सोल्युशन मधलं सोल्यूट पण लिक्विड, सॉल्व्हंट पण लिक्विड, ज्याला म्हणणार आपण लिक्विड लिक्विड सोल्युशन. ज्याचं एक्झाम्पल मित्रांनो, इथेनॉल इन वॉटर. काय, इथेनॉल इन वॉटर. आता इथेनॉल हा पण लिक्विड आहे आणि वॉटर हा पण लिक्विड आहे. मग आता तुम्ही म्हणणार सर यात सोल्यूट कोणाला म्हणायचं, सॉल्व्हंट कोणाला म्हणायचं, तर हे डिपेंड करतं कशावर, तर आपण क्वांटिटी कोणाची जास्त घेतली. इथेनॉल जास्त घेतला का वॉटर जास्त घेतलं. जर वॉटर जास्त घेतलं तर वॉटरला तुम्ही सॉल्व्हंट म्हणणार आणि आपण जर विचार केला इथेनॉल कमी घेतलं तर त्याला सोल्यूट म्हणणार. आणि त्याच्या उलट पण येऊ शकतं ते. पण जर आपण विचार केला तर वॉटर जास्त असेल आणि इथेनॉल हे कमी असणार आहे. त्यानंतर थर्ड जो टाईप आहे बघा लिक्विड सोल्युशनचा, दॅट इज गॅस लिक्विड सोल्युशन. याचा अर्थ सोल्यूट हा गॅसियस फॉर्म मध्ये आणि सॉल्व्हंट हे लिक्विड फॉर्म मध्ये मित्रांनो. याचं एक्झाम्पल आहे ऑक्सिजन इन वॉटर किंवा कार्बन डायऑक्साइड इन वॉटर. बघा ऑक्सिजन इन वॉटर किंवा कार्बन डायऑक्साइड इन वॉटर. हा महत्वाचा पॉईंट लक्षात घ्या. ऑक्सिजन इन वॉटर याचा अर्थ ऑक्सिजन हा सोल्यूट आहे, वॉटर हे सॉल्व्हंट आहे. आणि कार्बन डायऑक्साइड इन वॉटर, बघा हा जो कार्बन डायऑक्साइड इन वॉटर आहे याला कार्बोनेटेड वॉटर म्हणता. काय म्हणता याला, कार्बोनेटेड वॉटर. ज्या रिलेटेड MCQ विचारलाय मित्रांनो, तुम्हाला विचारतं ते कार्बोनेटेड वॉटर हे कोणत्या टाईपचं सोल्युशन आहे सांगा. कार्बोनेटेड वॉटर मध्ये सोल्यूट कोण आहे, कार्बन डायऑक्साइड, आणि सॉल्व्हंट कोण आहे मित्रांनो, तर वॉटर आहे. मग कार्बोनेटेड वॉटर हे कोणत्या टाईपचं सोल्युशन येईल मित्रांनो, गॅस. कोणतं, गॅस लिक्विड सोल्युशन. तर कळालं सगळ्यांना आता लिक्विड सोल्युशन आणि त्या लिक्विड सोल्युशनचे 3 टाईप. त्यानंतर लास्ट जो असणार आहे बघा गॅसियस सोल्युशन. ज्या गॅसियस सोल्युशन मध्ये सॉल्व्हंट हे कोणत्या फॉर्म मध्ये असेल मित्रांनो, तर गॅस फॉर्म मध्ये. ज्याचे 3 टाईप आहे, सॉलिड गॅस सोल्युशन, लिक्विड गॅस सोल्युशन आणि गॅस गॅस सोल्युशन. आता सॉलिड गॅस याचा अर्थ इथे एक्झाम्पल दिला बघा त्यांनी, आयोडीन इन एअर. कोणा दोघांचं मिक्सचर आहे बघा, आयोडीन इन एअर. आता आयोडीन हा सॉलिड फॉर्म मध्ये, एअर म्हणजे आपल्याला माहिती आहे गॅसियस फॉर्म मध्ये. आपल्याला कळतंय मग आयोडीन जास्त का एअर जास्त, तर एअर जास्त आहे मित्रांनो. म्हणून एअरला तुम्ही म्हणणार सॉल्व्हंट आणि आयोडीनला म्हणणार सोल्यूट.
मग सोल्यूट हा सॉलिड स्टेटमध्ये, सॉल्व्हंट हे गॅसियस स्टेटमध्ये, म्हणून आयोडीन इन एअर हे कोणत्या टाईपचं सोल्युशन होईल मित्रांनो, तर सॉलिड गॅस सोल्युशन. त्यानंतर स्मोक इन एअर, स्मोक माहिती आपण ज्याला धूर म्हणतो, त्या धुरामध्ये काही स्मोक पार्टिकल असतात सॉलिड स्टेटमध्ये आणि बाकी काय असतं मित्रांनो, तर एअर असते. कोणत्या स्टेटमध्ये, तर गॅसियस स्टेटमध्ये. स्मोक पार्टिकल सॉलिड स्टेट आणि एअर ही गॅसियस स्टेट. मग हे पण कोणत्या टाईपचे एक्झाम्पल होईल मित्रांनो, तर सॉलिड गॅस सोल्युशन. दुसरा टाईप आहे लिक्विड गॅस सोल्युशन. आता लिक्विड कमी प्रमाणात घेतला, गॅस जास्त प्रमाणात घेतला. ज्याचं एक्झाम्पल बघा, क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन. क्लोरोफॉर्म हा लिक्विड फॉर्म मध्ये, नायट्रोजन हा गॅसियस फॉर्म मध्ये. क्लोरोफॉर्म कमी प्रमाणात घेतला, गॅस जास्त प्रमाणात घेतला, म्हणून नायट्रोजन गॅसला आपण या केसमध्ये सॉल्व्हंट म्हणणार आणि क्लोरोफॉर्मला या केसमध्ये आपण सोल्यूट म्हणणार मित्रांनो. म्हणून क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन हे कोणत्या टाईपचं सोल्युशन येईल, लिक्विड गॅस सोल्युशन. अँड लास्ट वन इज गॅस गॅस सोल्युशन. त्याचं एक्झाम्पल बघा, एअर मिक्सचर ऑफ नॉन रिॲक्टिंग गॅसेस. माहिती आपल्याला एअर मध्ये वेगवेगळे गॅसेस असतात, मग ज्यात जो सगळ्यात जास्त प्रमाणात आहे त्याला सॉल्व्हंट म्हणायचं, जो कमी असेल त्याला सोल्यूट म्हणणार. तर असं हे सोल्युशनचे टाईप आहे मित्रांनो. मेन टाईप आहे 3 आणि तिघांचे परत 3 टाईप. तर तुम्हाला हे एक्झाम्पल पाठ करणं गरजेचं आहे. एक्झाम्पल वरती क्वेश्चन विचारला जातो. जसं त्यांनी विचारलं आयोडीन इन एअर, मग आपल्या लगेच लक्षात आलं पाहिजे आयोडीन इन एअर, आयोडीन सॉलिड आहे, एअर हा गॅस आहे, मग आपण लगेच सांगणार सर सॉलिड गॅस सोल्युशन. कोणतं, सॉलिड गॅस सोल्युशन. तर एक क्वेश्चन यावरती, हा जो आपण टेबल बघितला, ह्या टेबलवरती एक क्वेश्चन येण्याचा चान्स आहे मित्रांनो. त्यामुळं तुम्ही हा टेबल पाठ करा. पाठ काय करायचं तर सांगितलं मी तुम्हाला, टाईप पाठ करायचा आणि टाईप शॉर्टकट पाठ करायचं, सगळं लिहित बसायचं नाही. सांगितलं ना मी तुम्हाला, सॉलिड सॉलिड, नंतर काय म्हणणार आपण सॉलिड लिक्विड, नंतर सॉलिड लिक्विड सॉलिड, नंतर गॅस सॉलिड, नंतर सॉलिड लिक्विड, लिक्विड लिक्विड, गॅस लिक्विड, नंतर सॉलिड गॅस, परत काय म्हणणार तुम्ही लिक्विड गॅस आणि गॅस गॅस. असे 9 टाईप पाठ करायचे आणि त्याचे आपण एक्झाम्पल पाठ करायचे मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो असणार आहे दॅट इज हेनरीज लॉ. आता हा बी महत्वाचा पॉइंट आहे बघा, हेनरीज लॉ. आता हेनरीज लॉ आपल्याला सांगतो काय मित्रांनो, तर जो एखादा गॅस आपण जेव्हा एखाद्या लिक्विड मध्ये डिझॉल्व करतो तेव्हा त्या गॅसची जी सोल्युबिलिटी असते, काय असते त्या गॅसची, तर सोल्युबिलिटी. एकदम शॉर्टकट लक्षात ठेवा, ही स्टेटमेंट वगैरे काहीच पाठ करायची गरज नाही तुम्हाला. तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं, सोल्युबिलिटी ऑफ गॅस. बघा, सोल्युबिलिटी ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. एवढं कळालं का तुम्हाला, हेनरीज लॉ कळाला. बाकी स्टेटमेंट वगैरे काही पाठ करू नका. सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर, हा काय सांगतो आपल्याला, हेनरीज लॉ. मग सोल्युबिलिटी साठी सिम्बॉल आहे एस, प्रेशर साठी सिम्बॉल आहे पी, म्हणून आपण लिहिलं एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी. नंतर काय केलं बघा मित्रांनो, हे प्रपोर्शनचं साइन काढलं, प्रपोर्शनचं साइन काढल्यानंतर इथं मी परत लिहितो एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी. एस म्हणजे सोल्युबिलिटी, पी म्हणजे प्रेशर. परत आपण प्रपोर्शनचं साइन काढलं, इक्वल घेतलं. माहिती आपल्याला प्रपोर्शन ऐवजी जर इक्वल घेतलं तर कॉन्स्टंट येतो, मग इथं कॉन्स्टंट घ्यायचा के एच इंटू पी. या के एच ला काय म्हणायचं तुम्ही मित्रांनो, तर याला म्हणायचं हेनरीज कॉन्स्टंट. काय म्हणायचं, हेनरीज कॉन्स्टंट, किंवा काही वेळा त्याला हेनरीज लॉ कॉन्स्टंट म्हणता. काय म्हणता, हेनरीज लॉ कॉन्स्टंट. मग ह्या के एच चा फॉर्म्युला काय येईल मित्रांनो, तर के एच इज इक्वल टू येईल एस अपॉन पी. काय येईल, एस अपॉन पी. म्हणजे तुम्हाला जर हेनरीज कॉन्स्टंट शोधायचा असेल तर तुम्हाला माहित पाहिजे सोल्युबिलिटी आणि प्रेशर, त्या गॅसची सोल्युबिलिटी आणि त्या गॅसचं प्रेशर. नंतर तुम्हाला ह्या हेनरीज कॉन्स्टंटच्या युनिट वरती क्वेश्चन विचारला जातो मित्रांनो.
बघा याच्या रिलेटेड न्यूमेरिकल विचारतील ते तुम्हाला सोल्युबिलिटी देतील, प्रेशर देतील, हेनरीज कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायला सांगतील. काही वेळा हेनरीज कॉन्स्टंट देतील, प्रेशर देतील, सोल्युबिलिटी कॅल्क्युलेट करायला सांगतील. मग आपण हे पाठच करून टाकायचं. S इज इक्वल टू KH इंटू P. काही वेळा ते तुम्हाला युनिट विचारता मित्रांनो या हेनरीज कॉन्स्टंटचं. मग हेनरीज कॉन्स्टंटचं युनिट जसं सोल्युबिलिटी मित्रांनो, ज्या सोल्युबिलिटीचं युनिट लिहिता तुम्ही मोल पर लिटर आणि प्रेशरचं युनिट लिहिता बार. मग आता जो बार डिवाइडला आहे तो आपण मल्टिप्लायला नेला तर मग आपण काय लिहू शकतो मित्रांनो, मोल पर लिटर पर बार. काय लिहिणार, मोल पर लिटर पर बार. हे युनिट असणार आहे कोणाचं, तर हेनरीज कॉन्स्टंट. आता बोर्डवर तुम्हाला बराचसा थेरोटिकल पार्ट दिसतोय, एवढं लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त काय काय लक्षात ठेवा, हेनरीज लॉ म्हटलं का सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर, S इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू P. प्रोपोर्शन काढून इक्वल घेतलं तर S इज इक्वल टू KH इंटू P आणि KH चा फॉर्म्युला S अपॉन P, त्याचं युनिट मोल पर लिटर पर बार. आता हेच आपण पाठ केलं बघा, मोल पर लिटर पर बार. पण काही वेळा हेच युनिट ते असं पण देतात मित्रांनो. कसं देतात बघा, तर मोल पर डेसिमीटर क्यूब आणि पर बार. लिटर ऐवजी काय देऊ शकतं ते डेसिमीटर क्यूब, म्हणून हे पाठ करून घ्यायचं, मोल पर डेसिमीटर क्यूब पर बार. क्लिअर. आता बार ऐवजी काही वेळा ते mmHg पण देतात, हे पण लक्षात घ्या, mmHg. मग याचा पण काही वेळा ते यूज करू शकता युनिट मध्ये. कळालं सगळ्यांना आता हेनरीज लॉ आणि हेनरीज लॉ कॉन्स्टंट. त्यानंतर बघा मित्रांनो, तर इथं काही एक्झाम्पल लक्षात ठेवायचे तुम्ही. जसं गॅसेस लाईक NH3. NH3 मीन्स माहिती आपल्याला, NH3 मीन्स अमोनिया. CO2 that is कार्बन डायऑक्साइड. डू नॉट ओबे हेनरीज लॉ. कोणते दोन गॅसेस म्हणतात ते, तर कोणते दोन गॅसेस हेनरीज लॉ ओबे करत नाही मित्रांनो, तर अमोनिया आणि कार्बन डायऑक्साइड. हे एक्झाम्पल पण लक्षात ठेवायचे. एक्सेप्शनल केसेस हे कावर, ड्यू टू देअर रिॲक्शन विथ वॉटर. हे रिझन नाही विचारणार ते, पण तुम्हाला विचारतील कोणते गॅस हेनरीज लॉ ओबे करत नाही, तर कोणते दोन मित्रांनो, तर ते दोन असणारे अमोनिया आणि कार्बन डायऑक्साइड. क्लिअर. हेनरीज लॉ कॉन्स्टंट आता आपला क्लिअर झाला आहे. हेनरीज लॉ पण आपल्याला कळाला आहे. क्वेश्चन नेमकं कशावर विचारलं जाईल हे पण मी तुम्हाला सांगितलंय. पार्ट नेमकं आपण करायचं काय. क्लिअर. त्यानंतर बघा मित्रांनो, नेक्स्ट पॉइंट आपण जो घेतोय दॅट इज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. कोणती प्रॉपर्टी बघा मित्रांनो, तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. तर बघा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही सोल्युशनची प्रॉपर्टी आहे. कोणाची? सोल्युशनची प्रॉपर्टी आहे. जी प्रॉपर्टी काय म्हणतात ते, प्रॉपर्टी ऑफ सोल्युशन विच डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल. एवढा शब्द लक्षात ठेवायचा तुम्हाला. जी प्रॉपर्टी कशावर डिपेंड असते मित्रांनो, तर नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल प्रेझेंट इन सोल्युशन. म्हणजे जे काही सोल्युशन आहे त्या सोल्युशन मध्ये असणारे सोल्यूटचे पार्टिकल, ज्या पार्टिकलच्या नंबर वरती ही प्रॉपर्टी डिपेंड असते, ज्या प्रॉपर्टीला म्हणणार आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. डेफिनेशन सगळ्यांना कळाली. डेफिनेशन विचारली जाणार नाहीये, फक्त आपल्याला कळायला पाहिजे. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड्स अपॉन, मग काय सांगणार आपण, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल. आता तुम्ही कमेंट करून मला पटकन सांगायचं आहे, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डज नॉट डिपेंड्स अपॉन. सांगा, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कशावर डिपेंड नसते. आता कशावर डिपेंड असते ते मी सांगितलं, तुम्ही सांगायचं कशावर डिपेंड नसते कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. सॉल्व्हंट पार्टिकल सांगताय सय्यद फरहान, नंतर भावेश नेचर ऑफ सोल्यूट पार्टिकल, वैभव गायकवाड सांगताय केमिकल कंपोजिशन, पूजा जाधव सांगताय सॉल्व्हंट साइज अँड और केमिकल नेचर ऑफ सोल्यूट, सुमित मोरे सांगताय ईश्वरी सॉल्व्हंट, पवन वाळके सांगताय नंबर ऑफ सॉल्व्हंट पार्टिकल, श्रद्धा
साईज सांगताय समीक्षा मोरे साईज, अक्षय गाडेकर सांगताय सॉल्व्हंट पार्टिकल, जिशान इनामदार सांगताय सॉल्व्हंट पार्टिकल, श्रद्धा साईज, ईश्वरी नंबर ऑफ सॉल्व्हंट पार्टिकल, केमिकल नेचर समीक्षा मोरे, माले सांगताय डज नॉट डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ सॉल्व्हंट पार्टिकल, कोमल हिरे सांगताय सॉल्व्हंट पार्टिकल, रुचा साईज अँड केमिकल नेचर ऑफ सोल्यूट पार्टिकल, कावेरी दारबळे सॉल्व्हंट पार्टिकल. तर इकडे लक्ष द्या मित्रांनो, काहींनी बरोबर थोडासा जुगाड लावलाय आणि जुगाड लावून आपण आन्सर सांगितले. तर असं जुगाड लावायचं नाही प्रत्येक वेळेस. जसं इथं सांगितलं डिपेंड अपॉन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल आणि तुम्ही लगेच सांगितलं सर कशावर डिपेंड नाही तर नंबर ऑफ सॉल्व्हंट पार्टिकल. तर तसं बिलकुल नाही मित्रांनो. सॉल्व्हंट पार्टिकलचा इथं काहीच प्रश्न नाही आहे. तर प्रश्न असा आहे तर ही जी प्रॉपर्टी आहे डज नॉट डिपेंड्स अपॉन कशावर डिपेंड नसते मित्रांनो तर साईज अँड केमिकल नेचर ऑफ सोल्यूट पार्टिकल. सांगा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कशावर डिपेंड नसते मित्रांनो तर साईज अँड केमिकल नेचर ऑफ सोल्यूट पार्टिकल. सॉल्व्हंटचा इथं कुठल्याही प्रकारचा प्रश्न नाही आहे. आता ह्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे आपल्याला एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. जो पण तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जातो विच ऑफ द फॉलोइंग इज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, 4 एक्झाम्पल पाठ करून टाका. या 4 पेक्षा वेगळं विचारलं जाणार नाही. दॅट इज रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट अँड ऑस्मॉटिक प्रेशर. बघा मित्रांनो 4 कोणत्या आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. तर पहिलं घेणार आपण रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट अँड ऑस्मॉटिक प्रेशर. दीज आर द एक्झाम्पल ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आता व्यवस्थित लक्षात ठेवायचं, काही वेळा ते तुम्हाला ऑप्शन मध्ये बॉइलिंग पॉइंट देतील, पण बॉइलिंग पॉइंट दिला का आपण लगेच घाबरून जायचं नाही. बॉइलिंग पॉइंट फक्त बॉइलिंग पॉइंट दिलं तर ती कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाहीये मित्रांनो. फक्त फ्रीजिंग पॉइंट दिला तर ती कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाहीये. तर इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट म्हणजे बॉइलिंग पॉइंट मध्ये होणारी वाढ किंवा डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट, फ्रीजिंग पॉइंट कमी होणं याला आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणतो. फक्त बॉइलिंग पॉइंट फक्त फ्रीजिंग पॉइंट असं आलं तर तुम्ही त्याला ते ऑप्शन द्यायचं नाहीये मित्रांनो. इथं कन्फ्यूज होता बरेच. पाठ आपण केलं पण त्यांनी फक्त बॉइलिंग पॉइंट दिलं तर ऑप्शन येणार नाही. फक्त ऑस्मॉटिक प्रेशर सेपरेट आला तर ती मात्र कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. क्लिअर. त्यानंतर बघा नेक्स्ट जो बघतोय आपण पॉइंट, तर आपण फर्स्ट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिस्कस करतोय दॅट इज रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. तर बघा मित्रांनो आपण वेपर प्रेशर कशाला म्हणतो तर एखादा आपण कंटेनर घेतलं, ज्या कंटेनर मध्ये आपण लिक्विड घेतलंय, कळतंय ना, एक कंटेनर घेतलंय, ज्या कंटेनर मध्ये आपण लिक्विड घेतलंय, कंटेनर याचा अर्थ रोडवर फिरणारे कंटेनर नाही. नाही तर मग तुम्हाला वाटायचं सरांनी कधी आता कंटेनर घेतलंय, नवीन धंदा चालू केला काय कंटेनर्स. तर ते कंटेनर नाही मित्रांनो. आपण एक बिकर घेतलं, ज्या बिकर मध्ये आपण काय घेतले तर वॉटर मॉलिक्यूल घेतले. ज्या वॉटर मॉलिक्यूलला आपण हीट दिली तर काय तयार होता, वेपर्स तयार होता. आणि ज्या वेपर्स आहे त्या वेपर्सने त्या लिक्विडच्या सरफेस वरती काय अप्लाय केलं, बघा काय अप्लाय केलं तर त्या वेपर्सने लिक्विडच्या सरफेस वरती अप्लाय केलं प्रेशर. त्या प्रेशरला म्हणायचं तुम्ही वेपर प्रेशर. काय म्हणताय त्याला, वेपर प्रेशर मित्रांनो. मग काय म्हणणार बा, प्रेशर एक्झर्टेड बाय वेपर्स ऑफ लिक्विड ऑन युनिट एरिया ऑफ लिक्विड सरफेस. बघा प्रेशर एक्झर्टेड बाय वेपर्स ऑफ लिक्विड ऑन युनिट एरिया ऑफ लिक्विड सरफेस इज कॉल्ड वेपर प्रेशर ऑफ दॅट लिक्विड. तर लक्षात घ्या वेपर प्रेशर कशावर डिपेंड असतं तर एखादं लिक्विड आहे त्या लिक्विडच्या नेचरवर डिपेंड असतं बघा मित्रांनो. तर लिक्विड हे 2 टाईपचे येऊ शकता. एक येऊ शकल होलाटाईल लिक्विड आणि दुसरं असणार आहे नॉन होलाटाईल लिक्विड. बघा कोणते 2 लिक्विड आहे तर होलाटाईल लिक्विड आणि सेकंड असणार आहे मित्रांनो कोणता,
नॉन व्होलाटाईल लिक्विड. आता व्होलाटाईल लिक्विड कोणाला म्हणायचं, तर ज्या लिक्विड मध्ये वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे. कोणत्या टाईपचं फोर्स आहे मित्रांनो, तर वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे, त्याला म्हणायचं व्होलाटाईल लिक्विड. आणि ज्या लिक्विड मध्ये स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे त्याला म्हणणार आपण नॉन व्होलाटाईल लिक्विड. तर पटकन मला सांगा आता तुम्ही, व्होलाटाईल आणि नॉन व्होलाटाईल दोघांपैकी कोणाचं वेपर प्रेशर जास्त, पटकन कमेंट करा. व्होलाटाईल लिक्विड आणि नॉन व्होलाटाईल लिक्विड. आता तुम्हाला सांगितलं व्होलाटाईल मध्ये वीक अट्रॅक्शन असतं, नॉन व्होलाटाईल मध्ये स्ट्रॉंग असतं. सांगा व्होलाटाईल लिक्विड आणि नॉन व्होलाटाईल लिक्विड कोणाचं वेपर प्रेशर जास्त. वैभव गायकवाड करेक्ट आन्सर आहे. हर्षिका साठे, रुचा, माया थोरात. माया थोरात तुमचं चुकलंय, नॉन व्होलाटाईल नाहीये. अक्षय गाडेकर करेक्ट आहे. महेश जाधव तुमचं पण चुकलंय. आकांक्षा चव्हाण व्होलाटाईल. सय्यद फरहान बरोबर सांगताय. सृष्टी साठे करेक्ट आन्सर आहे तुमचं पण. सुमित मोरे, देवयानी खेडकर, निशिगंधा घोडके व्होलाटाईल लिक्विड करेक्ट. तर बघा जो वीक आहे त्या वीक मधला बॉन्ड लवकर ब्रेक होईल, जास्त वेपर्स तयार होतील, म्हणजे व्होलाटाईल लिक्विडचं वेपर प्रेशर हे नेहमी जास्त असणार आहे मित्रांनो कोणापेक्षा, नॉन व्होलाटाईल लिक्विड. कोणापेक्षा, नॉन व्होलाटाईल लिक्विड. म्हणजे आपल्याला पहिला फॅक्टर कळाला, तर वेपर प्रेशर डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ लिक्विड. देन सेकंड वन इज टेम्परेचर. आचल तुम्ही पण बरोबर आन्सर सांगितलंय. तर टेम्परेचर मध्ये काय सांगणार तुम्ही, तर बघा वेपर प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. वेपर प्रेशर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं टेम्परेचरशी. टेम्परेचर वाढलं वेपर प्रेशर वाढल, टेम्परेचर कमी झालं वेपर प्रेशर कमी होईल. कळाला. वेपर प्रेशर कशा कशावर डिपेंड असतं मित्रांनो, तर नेचर ऑफ लिक्विड आणि टेम्परेचर. तर मला कोण सांगल सोल्युबिलिटी आणि टेम्परेचर मध्ये काय रिलेशन आहे मित्रांनो, गॅसची सोल्युबिलिटी आणि टेम्परेचर मध्ये काय रिलेशन आहे सांगा. सोल्युबिलिटी आणि टेम्परेचर, जसं वेपर प्रेशर आणि टेम्परेचर मध्ये बघितलं आपण. वैभव गायकवाड करेक्ट आन्सर सांगितलंय तुम्ही. सोनाली राणे, रुचा, भावेश करेक्ट आन्सर सांगताय. सगळेच आन्सर करेक्ट सांगताय. तर सोल्युबिलिटी बघितले आपण, सोल्युबिलिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. काय कारण मित्रांनो याचं, काबर सोल्युबिलिटी टेम्परेचर सोबत इनव्हर्स प्रोपोर्शन आहे. देव्यांनी तुम्ही पण करेक्ट आन्सर सांगितलंय. सांगा वाय सोल्युबिलिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. दुसरा क्वेश्चन विचारला मित्रांनो मी तुम्हाला, वाय सोल्युबिलिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. बिकॉज इट इज एक्झोथर्मिक प्रोसेस. करेक्ट आन्सर भावेश. जेव्हा आपण एखादा गॅस हा लिक्विड मध्ये डिझॉल्व्ह करतो तर ती प्रोसेस कशी मित्रांनो, एक्झोथर्मिक. आणि एक्झोथर्मिक प्रोसेस ही कमी टेम्परेचरला चांगली होते. याचं करेक्ट आन्सर दिलंय भावेश आणि देवयानी सुतवणे. करेक्ट आन्सर आहे तुमचं. तर बघा आता नेक्स्ट जो पॉइंट आहे, आता महत्वाचं काय लक्षात ठेवा, एखाद्या लिक्विडच्या वेपर्सने लिक्विडच्या सरफेस वरती ऍक्ट केलेलं प्रेशर ज्याला तुम्ही म्हणणार वेपर प्रेशर. आता वेपर प्रेशर कशावर डिपेंड असतं हे आपण बघितलंय. त्यानंतर वेपर प्रेशर, आता तुम्ही दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, प्युअर सॉल्व्हंट आणि सोल्युशन. ज्यापैकी सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर नेहमी जास्त असणार आहे सोल्युशनच्या वेपर प्रेशर पेक्षा. बघा काय सांगितलं मी, वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट इज ऑलवेज ग्रेटर दॅन वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. इथं नका बघू मित्रांनो, तिथं उलट लिहिलेलं आहे. मी सांगतो वेगळं आहे, तिथं वेगळं लिहिलंय. माझं म्हणणं आहे प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर जास्त असतं आणि सोल्युशनचं वेपर प्रेशर कमी असतं. त्यांनी पण तेच सांगितलं, सोल्युशनचं वेपर प्रेशर नेहमी कमी असतं प्युअर सॉल्व्हंटच्या वेपर प्रेशर पेक्षा. आता दोन सिम्बॉल लक्षात घ्यायचे तुम्ही, एक लक्षात ठेवायचा P10 आणि एक लक्षात घ्यायचा P1. P10 इज द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. P10 हे काय मित्रांनो, तर वेपर प्रेशर आहे प्युअर सॉल्व्हंटचं आणि P1 हे वेपर प्रेशर आहे सोल्युशनचं. आणि तुम्ही ही कंडिशन नेहमी लक्षात घ्या, P10 इज ऑलवेज ग्रेटर दॅन
P1 म्हणजे कोणाचं वेपर प्रेशर जास्त, सॉल्व्हंटचं, कोणापेक्षा, सोल्युशन पेक्षा. आणि या दोघांमधला जो डिफरन्स आहे मित्रांनो P1 0 मायनस P1 म्हणजेच काय म्हणणार आपण, डिफरन्स बिटवीन वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज कॉल्ड लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. तर ह्या डिफरन्सला काय म्हणणार मित्रांनो आपण, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. द डिफरन्स बिटवीन वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. आणि लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर दाखवता मित्रांनो ते डेल्टा पी ने, म्हणून डेल्टा पी इज इक्वल टू फॉर्म्युला येतो P1 0 मायनस P1. काय फॉर्म्युला येईल मित्रांनो, P1 0 मायनस P1. यामधला P1 0 म्हणजे कळालं आपल्याला वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट आणि P1 म्हणजे वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. त्यानंतर नेक्स्ट जो पॉइंट असणार आहे मित्रांनो, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. बघा इकडे लक्ष द्या, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर हा एक रेशो आहे. कोणाचा रेशो मित्रांनो, तर हा रेशो आहे डेल्टा पी अपॉन P1 0. कोणाचा रेशो मित्रांनो, डेल्टा पी अपॉन P1 0. डेल्टा पी ला काय म्हणणार मित्रांनो तुम्ही, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर अँड P1 0 इज द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. देअरफॉर रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज द रेशो ऑफ, सांगा कोणाचा रेशो आहे, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर टू द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. क्लिअर, इथपर्यंतच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळाल्या आहे. मग मी इथे एक एक्झाम्पल सांगतो, त्यासाठी तुम्ही मला कमेंटमध्ये पटपट उत्तर द्यायचे. अगोदर एकदा क्वेश्चन समजून घ्या. तर माझं म्हणणं आहे, एक तुम्हाला मी P1 0 ची व्हॅल्यू दिली, P1 0 हा 50 बार आहे. किती मित्रांनो, 50 बार. नंतर मी म्हणतोय P1 हा 45 बार आहे. बघा P1 0 हा 50 बार आहे, P1 हा 45 बार आहे. आणि माझं म्हणणं आहे आता, तर लक्षात घ्या, मला डेल्टा पी ची व्हॅल्यू सांगायची तुम्ही आणि रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरची व्हॅल्यू सांगायची. या एक्झाम्पल साठी पटपट डेल्टा पी सांगायचा आहे आणि रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. सांगा, डेल्टा पी म्हणजे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. तुमच्या समोर सगळे फॉर्म्युले लिहिलेले. आता मी तुम्हाला एक्झाम्पल दिले, पटकन तुमचा आन्सर पाहिजे. डेल्टा पी चं सांगा. रुचाने सांगितलंय 5 and 0.1. डेल्टा पी इज इक्वल टू 5. सिद्धी सांगताय 5 and हर्षिकासाठी 1.0 सांगितलंय तुम्ही. श्रद्धा, अक्षय गाडेकर 5 and 1/10 सांगितलंय. करेक्ट. कावेरी दारबळे 5. डेल्टा पी 5 सांगितलंय. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर 0.1. वैभव गायकवाड करेक्ट आन्सर आहे. महेश जगताप 5 आणि 5/45 असं सांगितलंय का, 5/45 ने येणार महेश. डेल्टा पी 5 बार. महेश जाधव सांगताय. सार्थक गायकवाड सार्थक कवडे 1/10. 1/10 कसला आन्सर सांगितलंय सार्थक. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. सर्वेश वागचौरे डेल्टा पी 5 लोअरिंग ऑफ रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर 0.1. करेक्ट. समीक्षा मोरे, सृष्टी साठे, ईश्वरी, श्रद्धा करेक्ट सांगताय. तर बघा या केसमध्ये डेल्टा पी किती येईल मित्रांनो, तर 50 - 45 म्हणजे 5 बार. आणि रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर लिहिणार तुम्ही 5/50. बरोबर ना. P1 0 आहे ना, डेल्टा पी अपॉन P1 0. मग 5/50 म्हणजे 1/10. 1/10 म्हणजे 0.1. करेक्ट सांगितलंय माले. अचल राजपूत. क्लिअर. कळालं. मग आता आपल्याला डेल्टा पी कसा शोधायचा आणि रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. त्यानंतर नेक्स्ट जो पॉइंट असणार आहे बघा, दॅट इज राऊल्स लॉ. महत्वाचा पॉइंट आहे मित्रांनो या चॅप्टर मध्ये, राऊल्स लॉ. ज्या राऊल्स लॉच्या रिलेटेड क्वेश्चन विचारला जातो. आता राऊल्स लॉ काय सांगतो आपल्याला, तर बघा पार्शियल वेपर प्रेशर. आता इथं खूप मोठी स्टेटमेंट आहे, आपल्याला एवढं सगळं काही लक्षात ठेवायची गरज नाहीये. तर काय लक्षात ठेवा, एखादा कुठलाही कॉम्पोनंट असेल, कॉम्पोनंट म्हणजे काय, एखाद्या सोल्युशन मध्ये जे दोन कॉम्पोनंट असतात, म्हणजे जसं शुगर आणि वॉटर,
मग शुगर आणि वॉटरला तुम्ही म्हणणार कॉम्पोनंट. मी परत मिक्सचर घेतलं समजा वॉटर आणि पेट्रोल, मग वॉटर आणि पेट्रोल हे काय झाले कॉम्पोनंट. आता पटपट सांगतो मी तुम्हाला. एका कंटेनर मध्ये आपण काय केलं मित्रांनो, तर एक कंटेनर आहे, ज्या कंटेनर मध्ये आपण वॉटर घेतलंय. काय घेतलंय मित्रांनो, एका कंटेनर मध्ये आपण वॉटर घेतलंय, नंतर दुसऱ्या कंटेनर मध्ये आपण पेट्रोल घेतलंय, आणि तिसरं एक कंटेनर आहे ज्या कंटेनर मध्ये आपण वॉटर प्लस पेट्रोल घेतलंय मित्रांनो. एकामध्ये फक्त वॉटर घेतलं, इथं पेट्रोल घेतलं, आणि इथं मिक्सचर घेतलं वॉटर प्लस पेट्रोल. आता बघा फक्त वॉटर घेतलं तर हे जे प्रेशर असणार आहे वेपर प्रेशर, याला म्हणणार तुम्ही वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर, याला म्हणणार वेपर प्रेशर ऑफ प्युअर पेट्रोल. आता जेव्हा हे दोन्ही कॉम्पोनंट आपण मिक्स केले मित्रांनो सोल्युशन मध्ये, आता इथं जे वेपर प्रेशर तयार होईल त्यातलं काही वेपर प्रेशर हे वॉटर मुळे असेल आणि काही कोणामुळे असेल मित्रांनो, तर पेट्रोल मुळे. जसं मी म्हटलं वॉटर मुळे वेपर प्रेशर आहे 20, पेट्रोल मुळे वेपर प्रेशर आहे 30. बघा सोल्युशन आहे वॉटर आणि पेट्रोलचं. वॉटरचं वेपर प्रेशर 20 आहे, पेट्रोलचं 30 आहे, दोघांची ऍडिशन केली तर 50 आहे. मग 50 हे काय झालं तर लक्षात घ्या 50 ला म्हणणार तुम्ही टोटल वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. काय म्हणणार मित्रांनो, टोटल वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. आणि ह्या 20 ला किंवा ह्या 30 ला काय म्हणायचं मित्रांनो, तर ह्या 20 ला म्हणायचं तुम्ही पार्शियल वेपर प्रेशर ऑफ वॉटर, आणि ह्या 30 ला म्हणणार तुम्ही पार्शियल वेपर प्रेशर ऑफ पेट्रोल. बघा सेपरेट एकटा असताना काय म्हणायचं वेपर प्रेशर, बघा एकटा असताना काय म्हणायचं वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट. नंतर सोल्युशन मध्ये जर असेल तर सोल्युशन मध्ये त्याचा जो रोल आहे त्याला म्हणायचं तुम्ही वेपर प्रेशर पार्शियल वेपर प्रेशर. काय म्हणणार त्याला तुम्ही पार्शियल वेपर प्रेशर. आता हा राऊल्स लॉ काय सांगतो आपल्याला, तर एकदम सोपं म्हणणं आहे त्याचं. तर त्याचं म्हणणं आहे पार्शियल वेपर प्रेशर इज इक्वल टू काय असतं बघा, पार्शियल वेपर प्रेशर इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ वेपर प्रेशर ऑफ दॅट कॉम्पोनंट इन प्युअर स्टेट अँड मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कॉम्पोनंट. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं मित्रांनो. बघा पार्शियल वेपर प्रेशर इज द प्रोडक्ट ऑफ वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट अँड मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कॉम्पोनंट इन सोल्युशन. काय म्हणताय ते पार्शियल वेपर प्रेशर कशा इतकं असतं, गुणाकारा इतकं असतं. कोणाच्या गुणाकारा इतकं असतं मित्रांनो, तर प्युअर स्टेट मधलं वेपर प्रेशर आणि त्या कॉम्पोनंटचं मोल फ्रॅक्शन यांच्या गुणाकारा इतकं असतं. असं कोणत्या लॉने सांगितलं आपल्याला, तर राऊल्स लॉ. तर बघा मित्रांनो इथं राऊल्स लॉचं डेरिव्हेशन आहे, पूर्ण डेरिव्हेशन एक्सप्लेन केले आणि मी पण शॉर्टकट मध्ये सांगतो. बघा काय केलं आपण, तर एक सोल्युशन कन्सिडर केलं, ज्या सोल्युशन मध्ये दोन कॉम्पोनंट घेतले आपण. एक कॉम्पोनंट घेतला A1 आणि दुसरा घेतला A2. मग परत मी काही गोष्टी कन्सिडर करतो, जसं X1 नंतर X2 नंतर म्हणणार आपण काय, तर P1 नंतर P2 नंतर घेतला आपण P1 0 नंतर घेतला आपण P2 0. इकडे बघा X1 हे काय मित्रांनो, तर X1 हे काय, तर मोल फ्रॅक्शन आहे. कोणत्या कॉम्पोनंटचा, तर मोल फ्रॅक्शन ऑफ A1. X2 काय, तर लक्षात घ्या X2 इज द मोल फ्रॅक्शन ऑफ A2. कोणाचा मोल फ्रॅक्शन आहे A2 चा. नंतर P1 हे काय, तर P1 इज द पार्शियल वेपर प्रेशर ऑफ A1. P2 हे काय, तर पार्शियल वेपर प्रेशर ऑफ A2. P1 0 हे काय मित्रांनो, तर P1 0 हे वेपर प्रेशर आहे A1 चं, आणि P2 0 हे काय, तर वेपर प्रेशर आहे A2 चं. आता ह्या गोष्टीचा आधार घेऊन आपण इथं जर बघितलं अकॉर्डिंग टू राऊल्स लॉ, सांगा राऊल्स लॉ काय सांगतो आपल्याला, पार्शियल वेपर प्रेशर इज द प्रोडक्ट ऑफ प्युअर वेपर प्रेशर इन प्युअर स्टेट अँड मोल फ्रॅक्शन. म्हणून आपण लिहिलं P1 इज इक्वल टू P1 0 इंटू X1. P2 इज इक्वल टू लिहिलं P2 0 इंटू X2. कोणत्या लॉ नुसार लिहिलं मित्रांनो, तर आपण लिहिलं
राऊल्स लॉ नुसार. त्यानंतर घेतला आपण टोटल वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. बघा टोटल वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन P इज इक्वल टू काय येईल P1 प्लस P2. मग P1 आणि P2 च्या व्हॅल्यू ठेवल्या आपण. P1 ची व्हॅल्यू P1 0 इंटू x1, P2 ची लिहिली P2 0 इंटू x2. पण आपल्याला माहिती आहे ऍडिशन ऑफ मोल फ्रॅक्शन असते 1. यावर क्वेश्चन विचारला जातो. मोल फ्रॅक्शनचे ऍडिशन, तर मोल फ्रॅक्शनचे ऍडिशन किती असते मित्रांनो, तर 1 असते. म्हणजे x1 प्लस x2 इज इक्वल टू ऑलवेज 1. मग यावरून आपण x1 ची व्हॅल्यू घेतली x1 ची व्हॅल्यू घेतली 1 मायनस x2. किती घेतली 1 मायनस x2. मग हा जो x1 होता त्याऐवजी लिहिला आपण 1 मायनस x2. मग P1 0 ने मल्टीप्लाय केलं P1 0 इंटू 1 P1 0 प्लस मायनस मायनस P1 0 इंटू x2 प्लस P2 0 इंटू x2. नंतर काय केलं मित्रांनो, आपण हा प्लसचा पार्ट अगोदर घेतला, मायनसचा नंतर घेतला आणि यातला आपण x2 कॉमन काढला मित्रांनो. x2 कॉमन काढल्यानंतर आपल्याला भेटलं P इज इक्वल टू P1 0 प्लस P2 0 मायनस P1 0 इंटू x2. हे राऊल्स लॉचं इक्वेशन आहे मित्रांनो. आपल्याला हे इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे. P इज इक्वल टू काय आहे P1 0 प्लस P2 0 मायनस P1 0 इंटू x2. कोणत्या लॉचं इक्वेशन मित्रांनो, हे तर राऊल्स लॉ. त्यानंतर दोन टाईपचे सोल्युशन असतात मित्रांनो. तर एक असतं आयडियल सोल्युशन आणि एक असणार आहे नॉन आयडियल सोल्युशन. बघा कोणते दोन सोल्युशन, आयडियल सोल्युशन अँड नॉन आयडियल सोल्युशन. एकदम सोपं लक्षात घ्यायचं. जे सोल्युशन राऊल्स लॉ ओबे करतं त्याला म्हणणार आपण आयडियल सोल्युशन आणि जे सोल्युशन राऊल्स लॉ ओबे करत नाही त्याला म्हणणार नॉन आयडियल सोल्युशन. काय म्हणणार त्याला आपण, समीक्षा चव्हाण सांगताय सर प्लीज एक्सप्लेन अगेन. कोणता, आता आपण जे डेरिवेशन घेतलंय बघा, डेरिवेशन पूर्ण पाठ करायची गरज नाही, एकदम सोपं सांगतो मी तुम्हाला. थोडंसं मी परत एक्सप्लेन करतो. काय घेतलं आपण, एक सोल्युशन घेतलं ज्या सोल्युशन मध्ये दोन कॉम्पोनंट होते. कोणते दोन कॉम्पोनंट होते मित्रांनो, तर एक होतं A1 आणि दुसरा एक कॉम्पोनंट होता A2. मग आपण x1 घेतलं मोल फ्रॅक्शन A1 चं, x2 घेतलं मोल फ्रॅक्शन A2 चं, नंतर P1 घेतलं पार्शियल वेपर प्रेशर ऑफ A1, P2 घेतलं पार्शियल वेपर प्रेशर ऑफ A2, P1 0 घेतलं वेपर प्रेशर ऑफ प्युअर A1, P2 0 घेतलं वेपर प्रेशर ऑफ प्युअर A2. मग लिहिलं अकॉर्डिंग टू राऊल्स लॉ. आता राऊल्स लॉ काय सांगतो आपल्याला, तर पार्शियल वेपर प्रेशर, जसं लिहिलं मी P1. सांगा पार्शियल वेपर प्रेशर कशा इतकं असतं, गुणाकारा इतकं. कोणाचा गुणाकार, त्याचं प्युअर स्टेट मधलं वेपर प्रेशर आणि त्याचं मोल फ्रॅक्शन. मग P1 इज इक्वल टू काय लिहिणार तुम्ही, तर लिहिणार P1 0 इंटू x1. तसंच P2 इज इक्वल टू काय लिहिणार P2 0 इंटू x2. एकदम सोपा. P1 इज इक्वल टू काय आलं P1 0 इंटू x1, P2 इज इक्वल टू आलं P2 0 इंटू x2. नंतर घेतलं आपण टोटल वेपर प्रेशर. बघा टोटल वेपर प्रेशर P इज इक्वल टू फॉर्म्युला असतो बघा P1 प्लस P2. काय फॉर्म्युला आहे, P1 प्लस P2. मग P1 ची व्हॅल्यू ठेवली आपण P1 0 इंटू x1 प्लस P2 ची ठेवली P2 0 इंटू x2. इथपर्यंत क्लिअर. मग आता आपण काय केलं, तर आपल्याला माहिती आहे जे मोल फ्रॅक्शन x1 प्लस x2 किती असतो, 1 असतो. x1 प्लस x2 ची व्हॅल्यू किती मित्रांनो, 1 आहे. मग यावरून x1 इज इक्वल टू लिहू शकता ना तुम्ही 1 मायनस x2. काय लिहू शकता, x1 ची व्हॅल्यू 1 मायनस x2. मग यामध्ये आपण काय केलं, या x1 ऐवजी लक्षात घ्या मित्रांनो, x1 ऐवजी लिहिलं 1 मायनस x2. इथून पुढे आता इकडे सांगतोय मी, या P1 0 ने ब्रॅकेटला मल्टीप्लाय केलं P1 0 इंटू 1 P1 0 हा प्लस मायनस मायनस P1 0 इंटू x2 प्लस P2 0 इंटू x2. मग हा प्लसचा पार्ट अगोदर लिहिला, हा मायनसचा पार्ट नंतर लिहिला.
आणि यातला x2 आपण कॉमन काढला मित्रांनो, x2 कॉमन काढल्यानंतर काय उरलं p1 0 ॲज इट इज प्लस p2 0 मायनस p1 0 आणि मग त्याला मल्टिप्लाय केलं x2 जो आपण कॉमन काढलाय. क्लिअर? समजलंय आता समीक्षा? आणि पूर्ण डेरिवेशन तुम्हाला विचारले जाणार नाहीये. तुम्हाला परत सांगतो, तुम्हाला हे दोन इक्वेशन महत्वाचे, ह्या दोन इक्वेशन वर क्वेश्चन विचारले जातील. पूर्ण डेरिवेशन एक्सप्लेन करा असा क्वेश्चन विचारला जाणार नाही. परत x1 प्लस x2 इज इक्वल टू 1 यावर एक क्वेश्चन विचारला जातो. समीक्षा चव्हाण सांगताय समजलंय आता? बघा, हे लक्षात ठेवायचं, हे लक्षात ठेवायचं आणि हे शेवटचं डेरिवेशन लक्षात ठेवायचं तुम्ही राउल्स लॉ साठी. बघा आता काय म्हणताय ते, तर जनरल दोन टाईपचे सोल्युशन असतात. एक असतं आयडियल सोल्युशन आणि एक असतं नॉन आयडियल सोल्युशन. सांगा कोणते दोन टाईपचे सोल्युशन, तर एक आयडियल सोल्युशन आणि एक असणार आहे नॉन आयडियल सोल्युशन. एकदम सोपं लक्षात घ्या. आयडियल सोल्युशन कोणाला म्हणायचं, तर सोल्युशन विच ओबे राउल्स लॉ. काय लक्षात ठेवा, एवढंच लक्षात ठेवा, सोल्युशन विच ओबे राउल्स लॉ इज कॉल्ड आयडियल सोल्युशन. सोल्युशन विच डज नॉट ओबे राउल्स लॉ इज कॉल्ड नॉन आयडियल सोल्युशन. सांगा, जे सोल्युशन राउल्स लॉ ओबे करतं त्याला म्हणा आयडियल सोल्युशन. जे सोल्युशन राउल्स लॉ ओबे करत नाही त्याला म्हणणार आपण नॉन आयडियल सोल्युशन. आता काय असतं मेन काय लक्षात ठेवायचं, तर जे आयडियल सोल्युशन आहे, आता आपण काय केलं तर एक सोल्युशन घेतलं बा, ज्या सोल्युशन मध्ये दोन कॉम्पोनंट आहे ए आणि बी. कोणते दोन कॉम्पोनंट आहे मित्रांनो, तर ए आणि बी असे वेगवेगळे कॉम्पोनंट आहे. मग आता ए आणि बी कसे घेतले, तर बा एक कंटेनर घेतलं, त्या कंटेनर मध्ये सगळे ए घेतले, नंतर दुसरं कंटेनर घेतलं ज्यात सगळे आपण बी घेतले मित्रांनो. मग आता फक्त ए असेल तर ए जर असेल तर इथं अट्रॅक्शन कोणामध्ये असेल, ए मध्ये. ज्या कंटेनर मध्ये फक्त बी आहे त्यामध्ये अट्रॅक्शन असेल बी मध्ये, आणि इथं मात्र अट्रॅक्शन कोणामध्ये असेल मित्रांनो, ए आणि बी मध्ये. आता त्यांचं म्हणणे काय, आयडियल सोल्युशन कोणाला म्हणायचं, तर ज्या सोल्युशन मध्ये सेम कॉम्पोनंट मध्ये जेवढं अट्रॅक्शन आहे तेवढंच अट्रॅक्शन डिफरंट कॉम्पोनंट मध्ये असेल. जसं ए मध्ये अट्रॅक्शन आहे समजा 5, बी मध्ये पण 5 आणि ए बी मध्ये पण 5. सेम कॉम्पोनंट मध्ये जेवढं अट्रॅक्शन आहे तेवढंच अट्रॅक्शन जर डिफरंट कॉम्पोनंट मध्ये असेल तर त्याला म्हणा आयडियल सोल्युशन. काय म्हणणार मित्रांनो, आयडियल सोल्युशन. आता ह्या केसमध्ये आयडियल सोल्युशन जे असतं सेम अट्रॅक्शन असल्यामुळे इथं व्हॉल्यूम चेंज होणार नाही. मग इथं लिहिलं द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस बिटवीन components are similar to those to the pure component. बघा, डिफरंट कॉम्पोनंट मध्ये असणार अट्रॅक्शन आणि सेम कॉम्पोनंट मध्ये असणार अट्रॅक्शन हे सेम असतं. कोणासाठी, आयडियल सोल्युशन साठी. आता नॉन आयडियल मध्ये काय होईल बघा, तर नॉन आयडियल मध्ये असं असेल समजा ए मध्ये अट्रॅक्शन आहे 5, बी मध्ये अट्रॅक्शन आहे 5 आणि मी म्हटलं ए बी मध्ये अट्रॅक्शन आहे 10. सिमिलर कॉम्पोनंट सेम कॉम्पोनंट मध्ये अट्रॅक्शन 5 आहे, पण डिफरंट कॉम्पोनंट मध्ये अट्रॅक्शन किती झालं मित्रांनो, 10. मग आपण इथं काय लिहिलं बा, द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस बिटवीन कॉम्पोनंट्स आर डिफरंट. जे डिफरंट कॉम्पोनंट आहे त्यांतलं अट्रॅक्शन काय असतं, डिफरंट असतं सिमिलर कॉम्पोनंट पेक्षा. कोणत्या सोल्युशन साठी, नॉन आयडियल सोल्युशन. मग डिफरंट असतं याचा अर्थ याच्यापेक्षा जास्त असतं किंवा कमी असतं. आता जास्त म्हणजे समजा 10 आहे आणि काही केस मध्ये समजा ए आणि बी मधलं अट्रॅक्शन मी म्हटलं 2च आहे. सांगा अट्रॅक्शन 2 आहे याचा अर्थ सेम कॉम्पोनंट पेक्षा डिफरंट कॉम्पोनंट मधलं अट्रॅक्शन काय झालं मित्रांनो, कमी झालं. आणि ह्या दुसऱ्या केस मध्ये अट्रॅक्शन वाढलं. आता अट्रॅक्शन कमी झाल्यामुळं काय होतं, अट्रॅक्शन वाढल्यामुळं काय होतं ते सांगतोय. जर अट्रॅक्शन कमी झालं तर मॉलिक्यूल एकमेकांपासून लांब जातील, एकमेकांपासून लांब जातील याचा अर्थ त्याचं व्हॉल्यूम वाढेल. काय होईल मित्रांनो, तर त्याचं व्हॉल्यूम वाढेल. इथं मराठीतच लिहितो डायरेक्ट. मग तुम्हाला विचारलं व्हॉल्यूम कधी वाढेल तर काय सांगणार आपण,
डिफरंट कॉम्पोनंट मधलं अट्रॅक्शन हे सेम कॉम्पोनंट पेक्षा कमी आहे. कमी याचा अर्थ लक्षात घ्यायचं तिथं वीक, आणि वीक अट्रॅक्शन असेल तर व्हॉल्यूम वाढतं. आता अट्रॅक्शन स्ट्रॉंग झालं म्हणजे ए मध्ये होतं 5, बी मध्ये होतं 5, ए बी मध्ये झालं 10. अट्रॅक्शन वाढलं याचा अर्थ मॉलिक्यूल जवळ येतील. जवळ याचा अर्थ इथं व्हॉल्यूम काय होईल मित्रांनो, कमी होईल. व्हॉल्यूम काय होईल मित्रांनो इथं तर कमी होईल. मग आता मी विचारलं कोणत्या सोल्युशन मध्ये व्हॉल्यूम वाढतं कमी होतं, तर नॉन आयडियल सोल्युशन. आणि कोणत्या सोल्युशन मध्ये व्हॉल्यूम अजिबात चेंज होत नाही, सांगा कोणत्या सोल्युशन मध्ये व्हॉल्यूम चेंज होत नाही मित्रांनो, तर आयडियल सोल्युशन मध्ये व्हॉल्यूम चेंज होत नाही. म्हणून इथं लिहिलं आपण डेल्टा व्ही मिक्सचर इज इक्वल टू 0. म्हणजे डेल्टा व्ही मिक्सचर म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम. मग इथं व्हॉल्यूम चेंजेस होत नाही म्हणून आपण डेल्टा व्ही मिक्सचर इकडे लिहितो मी, डेल्टा व्ही मिक्सचर इज इक्वल टू 0. आणि नॉन आयडियल सोल्युशन मध्ये व्हॉल्यूम चेंज होतं, चेंज होतं याचा अर्थ वाढतं किंवा कमी होतं. म्हणजे व्हॉल्यूम काहीतरी चेंज होणार आहे म्हणून चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे डेल्टा व्ही इज नॉट इक्वल टू 0 असणार आहे मित्रांनो. कोणत्या सोल्युशन साठी, नॉन आयडियल सोल्युशन साठी. 0 कोणासाठी, आयडियल सोल्युशन. डेल्टा व्ही मिक्सचर इज नॉट इक्वल टू 0 नॉन आयडियल सोल्युशन. आणि जसं डेल्टा व्ही मिक्सचर आहे तसं डेल्टा एच मिक्सचर पण आहे. डेल्टा एच इज इक्वल टू 0, डेल्टा एच इज नॉट इक्वल टू 0. चेंज इन एन्थाल्पी किंवा चेंज इन एनर्जी. पाठ करून टाकायचं बघा पटपट. मी आता पॉइंट सांगतो. आयडियल सोल्युशन कोणाला म्हणा, तर जे सोल्युशन उभे करतं राऊल्स लॉ. नॉन आयडियल कोणाला म्हणणार, जे सोल्युशन उभे करत नाही राऊल्स लॉ. नंतर आयडियल सोल्युशन मध्ये काय असतं, तर सेम कॉम्पोनंट मध्ये जेवढं अट्रॅक्शन आहे तेवढंच अट्रॅक्शन असतं डिफरंट कॉम्पोनंट मध्ये. त्यामुळे ह्या केसमध्ये व्हॉल्यूम चेंज होत नाही, एनर्जी पण चेंज होत नाही. म्हणून डेल्टा व्ही मिक्सचर इज इक्वल टू 0, डेल्टा एच इज इक्वल टू 0. नॉन आयडियल मध्ये काय होतं मित्रांनो, सेम कॉम्पोनंट मध्ये जेवढं अट्रॅक्शन आहे त्यापेक्षा डिफरंट कॉम्पोनंट मधलं अट्रॅक्शन कमी किंवा जास्त असतं. अट्रॅक्शन कमी झालं तर काय होतं, अट्रॅक्शन कमी झालं तर व्हॉल्यूम वाढतं, अट्रॅक्शन वाढलं व्हॉल्यूम कमी होतं. म्हणजे या केसमध्ये व्हॉल्यूम चेंज होतं म्हणून चेंज होणारं व्हॉल्यूम हे 0 नाहीये मित्रांनो. डेल्टा व्ही इज नॉट इक्वल टू 0, डेल्टा एच इज नॉट इक्वल टू 0. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, आता ज्या पॉइंटवर क्वेश्चन विचारले जातात ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. एक्झाम्पल, आयडियल सोल्युशनचे एक्झाम्पल हे पाठ करायचे बरं का डायरेक्ट. आयडियल सोल्युशनचे एक्झाम्पल आहे बघा, बेन्झीन इन टोल्युइन. बघा कोणाकोणाचं सांगतात ते, तर बेन्झीन इन टोल्युइन. कोणाचं, बेन्झीन इन टोल्युइन. सेकंड एक्झाम्पल आहे बघा, एन हेक्झेन अँड एन हेप्टेन. आयडियल सोल्युशनचं सेकंड एक्झाम्पल कोणतं आहे, तर एन हेक्झेन अँड एन हेप्टेन. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल आहे बघा, ब्रोमो इथेन अँड आयोडो इथेन. थर्ड एक्झाम्पल कोणतं आहे मित्रांनो, तर ब्रोमो इथेन. आणि दुसरं कोणतं आहे तर आयोडो इथेन. ब्रोमो इथेन अँड आयोडो इथेन. आणि लास्ट एक एक्झाम्पल आहे बघा, क्लोरो बेन्झीन अँड ब्रोमो बेन्झीन. कोणता, क्लोरो बेन्झीन. आणि दुसरा कोणता आहे मित्रांनो, तर ब्रोमो बेन्झीन. हे 4 एक्झाम्पल पाठ करायचे तुम्ही. कोणत्या सोल्युशनचे, आयडियल सोल्युशनचे. सांगा आयडियल सोल्युशन म्हटलं का सगळ्यात पहिलं आठवलं पाहिजे कोणता लॉ दाखवतो, राऊल्स लॉ. डेल्टा व्ही मिक्सचर 0, डेल्टा एच मिक्सचर 0. इंटरमॉलिक्युलर फोर्स डिफरंट कॉम्पोनंट मध्ये सेम. कोणा इतकं, सेम कॉम्पोनंट इतकं. एक्झाम्पल, बेन्झीन अँड टोल्युइन. नंतर एन हेक्झेन अँड एन हेप्टेन, ब्रोमो इथेन अँड आयोडो इथेन. आणि क्लोरो बेन्झीन अँड ब्रोमो बेन्झीन. त्यानंतर बघा नॉन आयडियल सोल्युशनचे एक्झाम्पल आहे इथिल अल्कोहोल अँड सायक्लोहेक्झेन. कोणतं, इथिल अल्कोहोल अँड सायक्लोहेक्झेन. आणि दुसरं आहे बेन्झीन अँड ॲसिटोन. कोणतं, बेन्झीन अँड ॲसिटोन. तर तुम्हाला हे एक्झाम्पल मात्र पाठ करावे लागणार आहे मित्रांनो.
त्यानंतर नेक्स्ट जो पॉइंट असणार आहे दॅट इज पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह डेव्हिएशन. तर आता मी सांगितलं तुम्हाला जे नॉन आयडियल सोल्युशन आहे. आता इथे एवढे पॉइंट दिसतात, हे सगळे काही लक्षात ठेवायचे नाही, मी जेवढं सांगतो तेवढं लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह डेव्हिएशन कोणते सोल्युशन दाखवतात, तर नॉन आयडियल सोल्युशन. काय? नॉन आयडियल सोल्युशन. आयडियल सोल्युशन या टाइपचे डेव्हिएशन दाखवत नाही. मग मी विचारलं तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवणारे सोल्युशन कोणते, तर नॉन आयडियल सोल्युशन. बघा आता एकदम सोपं लक्षात ठेवायचं. पॉझिटिव्ह डेव्हिएशनचा अर्थ काय, तर पॉझिटिव्ह डेव्हिएशनचा अर्थ व्हॉल्यूम वाढणं. काय वाढणं? व्हॉल्यूम वाढणं. नंतर वेपर प्रेशर वाढणं. वेपर प्रेशर किंवा व्हॉल्यूम मध्ये जर वाढ होत असेल तर कोणतं डेव्हिएशन म्हणा, पॉझिटिव्ह डेव्हिएशन. आणि निगेटिव्ह डेव्हिएशन याचा अर्थ व्हॉल्यूम किंवा वेपर प्रेशर मध्ये काय होत असेल मित्रांनो, तर कमी. म्हणजे वेपर प्रेशर कमी होत असेल किंवा व्हॉल्यूम कमी होत असेल तर काय म्हणणार तुम्ही, काय झालं, निगेटिव्ह डेव्हिएशन. आता थोडंसं आपण याच्या अगोदरचे एक्झाम्पल जे घेतलं होतं त्याच्याकडे जाऊ. इकडे बघा एकदम सोपं. जर डिफरंट कॉम्पोनंट मधलं अट्रॅक्शन कमी झालं, कमी म्हणजे वीक. सांगा, वीक झालं म्हणजे ते लांब गेले, लांब गेले म्हणजे लवकर ब्रेक झाले, लवकर ब्रेक झाले म्हणजे वेपर जास्त तयार झाल्या, वेपर प्रेशर वाढलं. सांगा, लांब गेले म्हणजे व्हॉल्यूम वाढलं. मग व्हॉल्यूम कधी वाढल, तर काय लक्षात ठेवायचं तुम्ही, जेव्हा जे डिफरंट कॉम्पोनंट आहे त्यामधलं अट्रॅक्शन हे वीक असेल कोणापेक्षा, प्युअर कॉम्पोनंट मधल्या अट्रॅक्शन पेक्षा, तर त्यावेळेस व्हॉल्यूम वाढतं, वेपर प्रेशर वाढतं. त्याला म्हणणार तुम्ही पॉझिटिव्ह डेव्हिएशन. आणि बघा अट्रॅक्शन जर वाढलं, स्ट्रॉंग अट्रॅक्शन असेल तर मॉलिक्यूल जवळ येतात. जवळ आले म्हणजे काय म्हणणार आपण, व्हॉल्यूम कमी झालं. आता जवळ आले म्हणजे लवकर ब्रेक होणार नाही, वेपर प्रेशर पण कमी झालं. मग वेपर प्रेशर कमी झालं, व्हॉल्यूम कमी झालं म्हणजे कोणतं डेव्हिएशन म्हणायचं मित्रांनो त्याला, तर त्याला आपण जनरल म्हणणार निगेटिव्ह डेव्हिएशन. कळालं का? मग आता इथं काही पॉइंट दिले बा, जसं AB फोर्सेस आर लेस दॅन AA अँड BB फोर्सेस. हा पॉइंट कळाला तुम्हाला. जसं मी सांगितलं AB चं फोर्स आहे 3, AA चं हे 5 आणि BB चं पण हे 5. काय झालं, अट्रॅक्शन कमी झालं. अट्रॅक्शन कमी झालं म्हणजेच त्यांच्यामधला बॉन्ड हा वीक झाला, लवकर ब्रेक होईल. लवकर ब्रेक झाला म्हणजे इथं वेपर प्रेशर, बघा वेपर प्रेशर इज ग्रेटर. काय आहे, वेपर प्रेशर इज ग्रेटर. इथं काय म्हणता होते, AB फोर्सेस आर मोर. AB मध्ये अट्रॅक्शन आहे 10, AA मध्ये 5, इथं BB मध्ये पण आहे 5. अट्रॅक्शन वाढलं, जवळ आले, जवळ आले लवकर ब्रेक होणार नाही. लवकर ब्रेक झाले नाही म्हणजे वेपर्स कमी तयार होतील. वेपर कमी तयार झाल्या म्हणजे वेपर प्रेशर हे कमी असणार. क्लिअर? सांगा, मग मी विचारलं कोणत्या केसमध्ये वेपर प्रेशर वाढतं आणि कोणत्या केसमध्ये वेपर प्रेशर कमी होतं. तर लक्षात घ्या, आपण काय म्हणणार, तर पॉझिटिव्ह डेव्हिएशन मध्ये वेपर प्रेशर वाढतं, निगेटिव्ह डेव्हिएशन मध्ये वेपर प्रेशर कमी होईल. नंतर डेल्टा व्ही मिक्सचर इज पॉझिटिव्ह, डेल्टा व्ही मिक्सचर इज निगेटिव्ह. आता यावरून जरी लक्षात ठेवलं, पॉझिटिव्ह डेव्हिएशन मध्ये दोघांमधला डिफरन्स म्हणजे नवीन व्हॉल्यूम आणि पहिलं व्हॉल्यूम यांचा डिफरन्स हा पॉझिटिव्ह येईल. निगेटिव्ह डेव्हिएशन मध्ये हा डिफरन्स निगेटिव्ह येईल. आता हे बाकी काहीच लक्षात ठेवू नका, एक्झाम्पल वर या. मेन पॉइंट लक्षात घ्या. पॉझिटिव्ह डेव्हिएशन अट्रॅक्शन वीक, निगेटिव्ह डेव्हिएशन अट्रॅक्शन स्ट्रॉंग. पॉझिटिव्ह डेव्हिएशन व्हॉल्यूम इंक्रीजेस, वेपर प्रेशर इंक्रीजेस. निगेटिव्ह डेव्हिएशन वेपर प्रेशर डिक्रीजेस, व्हॉल्यूम डिक्रीजेस. आणि एक्झाम्पल सांगा, एक्झाम्पल मध्ये काय म्हणता होते, या एक्झाम्पल वर मात्र क्वेश्चन विचारलेले. तर वा पॉझिटिव्ह डेव्हिएशनचं एक्झाम्पल आहे इथिल अल्कोहोल अँड सायक्लोहेक्झेन. पहिलं एक्झाम्पल कोणतं आहे, इथिल अल्कोहोल अँड सायक्लोहेक्झेन. दुसरं असणार आहे ॲसिटोन अँड कार्बन डाय सल्फाइड. कोणता, ॲसिटोन अँड कार्बन डाय सल्फाइड. आणि थर्ड एक्झाम्पल आहे मित्रांनो ॲसिटोन अँड इथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोल कॉमन आहे बा, इथिल अल्कोहोल अँड
सायक्लोहेक्झेन, एसिटोन अँड कार्बन डायसल्फाइड, एसिटोन अँड इथिल अल्कोहोल. कोणत्या डेव्हिएशनचे? पॉझिटिव्ह डेव्हिएशन. निगेटिव्ह डेव्हिएशनचे एक्झाम्पल लक्षात ठेवा. एसिटोन अँड क्लोरोफॉर्म, क्लोरोफॉर्म अँड नायट्रिक ऍसिड, अँड थर्ड वन इज एसिटोन अँड एनिलीन. हे पाठ करावे लागेल ज्या रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात. सांगा निगेटिव्ह डेव्हिएशनचे एक्झाम्पल कोणते? तर कोणते? एसिटोन अँड क्लोरोफॉर्म, नंतर क्लोरोफॉर्म अँड नायट्रिक ऍसिड, अँड एसिटोन अँड एनिलीन. पॉझिटिव्ह डेव्हिएशनचे एक्झाम्पल लक्षात घ्या. इथिल अल्कोहोल अँड सायक्लोहेक्झेन, एसिटोन अँड कार्बन डायसल्फाइड, आणि थर्ड एसिटोन अँड इथिल अल्कोहोल. तर हे एक्झाम्पल तुम्ही पाठ करायचे ज्या रिलेटेड क्वेश्चन हे तुम्हाला विचारले जातात. तर कळायला सगळ्यांना आता आयडियल सोल्युशन, नॉन आयडियल सोल्युशन, आणि त्या नॉन आयडियल सोल्युशन मध्ये असणारे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह डेव्हिएशन. त्यानंतर काही फॉर्म्युले तुम्हाला आता इथं लक्षात घ्यायचे मित्रांनो. जसं इथं दिलंय त्यांनी, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. काय म्हणता होते कणामधलं रिलेशन? तर रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. मग आपल्याला माहिती आहे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर लिहिता तुम्ही डेल्टा पी अपॉन P1 0, आणि रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर कशा इतकं असतं म्हणतात ते? तर मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. तर बघा सोल्यूट आहे. इथून पुढे लक्षात घ्या चॅप्टर मध्ये आता काही पॉइंट तुम्ही लक्षात ठेवायचे. कोणत्या पण सिम्बॉल सोबत 1 आला तर 1 आला तर तो सिम्बॉल कोणाचा आहे? सॉल्व्हंटचा आहे. आणि 2 आला तर तो सिम्बॉल हा कोणाचा आहे मित्रांनो? सोल्यूटचा आहे. जसं इथं मी काही लिहून देतो लगेच. N म्हणजे काय आहे? जसं N म्हटलं का तुम्ही लक्षात ठेवायचं नंबर ऑफ मोल्स. X म्हटलं का लक्षात ठेवायचं मोल फ्रॅक्शन. बघा X काय आहे? मोल फ्रॅक्शन. नंतर W जर दिलं, W म्हणजे लक्षात ठेवा गिवन मास, आणि M म्हणजे काय असणार आहे? तर मोलार मास. बघा N हा कशासाठी? नंबर ऑफ मोल्स. X कशासाठी? मोल फ्रॅक्शन. W गिवन मास, M मोलार मास. मग X2 आहे. X2 म्हणजे आपल्याला लगेच लक्षात आलं मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. मग काय लक्षात ठेवायचं तुम्ही? रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. आता कोण सांगेल मला, जर तुम्हाला सोल्यूटचा मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करायचा आहे तर तुम्हाला काय काय माहित पाहिजे? सांगा, कमेंट करून सांगा. सोल्यूटच्या मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला काय माहित पाहिजे? सांगायचंय कमेंट करून. सोल्यूटचे मोल फ्रॅक्शन शोधण्यासाठी तुम्हाला काय काय माहित पाहिजे? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. वैभव गायकवाड करेक्ट. रुचा काय सांगताय? वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड सोल्युशन. हर्षिका साठे N2 N1. सिद्धी कुदळे N1 N2. मोलार मास अँड गिवन मास. सृष्टी साठे सांगताय. सोनाली राणे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. सोनाली राणे करेक्ट आहे तुमचं. देवयानी सांगताय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. हे पण करेक्ट आहे. देवयानी सुतवणे. वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. समीक्षा मोरे सांगताय तर ते नाही. समीक्षा तुम्हाला वेपर प्रेशरची काही गरज नाहीये तर लक्षात घ्या. इकडे लक्ष द्या. आता जर तुम्हाला मोल फ्रॅक्शन शोधायचे सोल्यूटचे तर तुम्हाला माहित पाहिजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. हा फॉर्म्युला आहे कशाचा? म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट. तर तुम्ही शोधू शकता मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. आणि सिमिलरली सॉल्व्हंटचे जर शोधायचे तर तुम्ही X1 इज इक्वल टू घेऊ शकता N1 अपॉन N1 प्लस N2. आता मला कोण सांगेल N1 शोधायचं आहे?
सांगा N1 म्हणजे काय, तर N म्हणजे नंबर ऑफ मोल्स. मग आपण काय म्हणणार, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट. नंबर ऑफ मोल्स शोधण्याचा फॉर्म्युला माहिती आपल्याला, गिवन मास अपॉन मोलार मास. मग सॉल्व्हंट साठी घ्यायचं, मग तुम्ही घेणार गिवन मास ऑफ सॉल्व्हंट अपॉन मोलार मास ऑफ सॉल्व्हंट. आणि N2 जर शोधायचंय तुम्हाला, सांगा N2 म्हणजे काय, N2 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. तर तुम्हाला माहित पाहिजे गिवन मास ऑफ सोल्यूट अपॉन मोलार मास ऑफ सोल्यूट. चला नंबर ऑफ मोल साठी काय माहित पाहिजे तुम्हाला, गिवन मास मोलार मास. सोल्यूटचं पाहिजे असेल तर सोल्यूटचं गिवन मास, सोल्यूटचं मोलार मास. सॉल्व्हंट साठी सॉल्व्हंटचं मोलार मास, सॉल्व्हंटचं गिवन मास. आता मोलार मास ते देणार नाही, मोलार मास आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं. जसं H2O घेतलं तर आपल्याला माहिती आहे हायड्रोजनचा ॲटॉमिक मास 1, 2 हायड्रोजन आहे म्हणून 2 आणि ऑक्सिजनचं 16. असं मोलार मास येतं वॉटरचं 18. म्हणजे आपण काय करतो, मोलार मास शोधण्यासाठी, सांगा मोलार मास कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण त्या मॉलिक्यूल मध्ये जे ॲटम्स आहे त्यांच्या ॲटॉमिक मासची आपण ॲडिशन करतो मित्रांनो. काय करतो, ॲडिशन करतो. मग मला पटकन कमेंट करून सांगा तुम्ही मोलार मास ऑफ बेन्झीन. सांगा मोलार मास ऑफ बेन्झीन सांगायचंय. बेन्झीनचं मोलार मास किती, पटकन. 180 ग्रॅम सृष्टीसाठी सांगताय. 78 ओम शेळके रुचा 78. सार्थक कवडे सांगताय 78. सिद्धी 78. निशिगंधा घोडके 78. तर करेक्ट आन्सर आहे मित्रांनो 78. कारण बेन्झीन ज्याचा फॉर्म्युला C6H6 आहे. एका कार्बनचा ॲटॉमिक मास 12 असतं. मग 12 × 6 घेतलं आपण तर किती होईल, हे येईल 72. आणि एका हायड्रोजनचं 1, 6 हायड्रोजनचं 6 म्हणजे 78. 78 हे आन्सर करेक्ट आहे. महेश जगताप तुम्ही सांगितलं ते पण करेक्ट आहे. अंकिता मोरे त्यांचं पण आन्सर करेक्ट आहे. कळालं. मग आता आपल्याला नंबर ऑफ मोल कसे कॅल्क्युलेट करायचे, मोल फ्रॅक्शन कसे कॅल्क्युलेट करायचे, देवयानी खेडकर त्यांनी सांगितलं ते पण करेक्ट आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आता आपल्याला ह्या पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये काय कळालं, तर रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर हे कशा इतकं असतं. तर बघा रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर हे कशा इतकं असतं मित्रांनो, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. त्यानंतर रिलेशन बिटवीन रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर अँड मोलार मास ऑफ सोल्यूट. कोणामधलं रिलेशन घ्यायचं बघा, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर अँड मोलार मास ऑफ सोल्यूट. तर हा फॉर्म्युला पाठ करायचा. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे डेल्टा P अपॉन P1 0 इज इक्वल टू M1 अपॉन M2 इंटू W2 अपॉन W1. आता सांगा M म्हणजे काय, मोलार मास. मग M1 म्हणजे मोलार मास ऑफ सॉल्व्हंट, M2 म्हणजे मोलार मास ऑफ सोल्यूट, W2 म्हणजे गिवन मास ऑफ सोल्यूट, W1 म्हणजे गिवन मास ऑफ सॉल्व्हंट. सांगा काय रिलेशन आहे, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि मोलार मास ऑफ सोल्यूट. तर काय फॉर्म्युला लक्षात ठेवायचं तुम्ही, डेल्टा P अपॉन P1 0 इज इक्वल टू M1 अपॉन M2 इंटू W2 अपॉन W1. तर एवढे पॉइंट आपण लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर साठी लक्षात ठेवायचे. त्यानंतर सेकंड जी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी असणार आहे दॅट इज एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. तर अगोदर बॉइलिंग पॉइंट काय, तर माहिती आपल्याला ज्या टेम्परेचरला लिक्विड हे बॉईल होण्यास सुरुवात होते त्या टेम्परेचरला म्हणतो आपण त्या लिक्विडचा बॉइलिंग पॉइंट. पण तसं नाही लक्षात ठेवायची तर आपण, तर बॉइलिंग पॉइंट म्हणजे ज्या टेम्परेचरला लिक्विडचं वेपर प्रेशर हे कशा इतकं असतं, तर ते असतं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बघा द टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड बिकम्स इक्वल टू
ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर माहिती आपल्याला 1 ॲटमॉस्फिअर. मग जेव्हा एखाद्या लिक्विडचं वेपर प्रेशर किती झालं 1 ॲटमॉस्फिअर झालं त्या टेम्परेचरला म्हणायचं आपण त्या लिक्विडचा बॉइलिंग पॉइंट. आता 2 पॉइंट लक्षात घ्या. बॉइलिंग पॉइंट म्हणजे टेम्परेचर आहे, मग त्याचा सिम्बॉल हा TB घ्यायचा. बॉइलिंग टेम्परेचर. आता 2 सिम्बॉल लक्षात घ्या, एक TB आणि एक घ्यायचा TB0. आता TB म्हणजे काय तर लक्षात घ्या, TB म्हणजे ज्याला तुम्ही म्हणायचं बॉइलिंग पॉइंट. कोणाचा? बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. सांगा TB ला काय म्हणायचं बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन आणि TB0 ला म्हणायचं तुम्ही बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. सांगा काय म्हणायचं मित्रांनो TB0 ला तर बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. आणि इथं आता उलट लक्षात ठेवायचं, सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट नेहमी जास्त असतो सॉल्व्हंटच्या बॉइलिंग पॉइंट पेक्षा. सांगा कोणाचा बॉइलिंग पॉइंट जास्त असतो सोल्युशनचा. मग मी विचारलं एखाद्या सॉल्व्हंट मध्ये सोल्यूट ऍड केल्यामुळे त्याच्या बॉइलिंग पॉइंट मध्ये काय फरक पडतो. सांगा सॉल्व्हंट मध्ये सोल्यूट ऍड केल्यामुळे बॉइलिंग पॉइंट मध्ये काय फरक पडतो. ऑप्शन करेक्ट तुम्ही आता इथं कमेंट मध्ये सांगायचंय. सॉल्व्हंट मध्ये सोल्यूट ऍड केल्यामुळे बॉइलिंग पॉइंट मध्ये काय फरक पडेल. 3 ऑप्शन मी सांगतो, इन्क्रीज, डिक्रीज, रिमेन्स ॲज इट इज. अक्षय गाडेकर करेक्ट सांगितलंय. सॉल्व्हंट मध्ये सोल्यूट ऍड केल्यामुळे बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होतो. रुचा बरोबर सांगितलंय तुम्ही पण. सोनाली राणे करेक्ट. बघा सॉल्व्हंट मध्ये सोल्यूट ऍड केल्यामुळे बॉइलिंग पॉइंट काय होतो तर वाढतो. आता बघा बॉइलिंग पॉइंट वाढला याचा अर्थ कोणाचा बॉइलिंग पॉइंट जास्त असतो मित्रांनो सोल्युशनचा आणि कोणाचा कमी असतो सॉल्व्हंटचा. TB इज ऑलवेज ग्रेटर दॅन TB0. काय लक्षात आलंय आपल्या TB इज ऑलवेज ग्रेटर दॅन TB0. आता इकडे बघा मग ह्या दोघांमधला जो डिफरन्स आहे कोणा दोघांमधला बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन आणि बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट याला म्हणायचं तुम्ही इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. काय म्हणायचं इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. बघा काय आहे डिफरन्स बिटवीन बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट इज कॉल्ड इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट आणि त्याचा सिम्बॉल आहे डेल्टा TB. काय सिम्बॉल आहे डेल्टा TB. मग डेल्टा TB म्हटलं का पटकन आपल्याला आठवलं पाहिजे. डेल्टा TB म्हणजे इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट आणि इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट इज द डिफरन्स बिटवीन बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट म्हणजे TB मायनस TB0. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो असणार आहे दॅट इज मोलाल इलिव्हेशन कॉन्स्टंट ज्याला दुसरं पण नाव आहे इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट. काय म्हणता मित्रांनो त्याला इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट. आता एकदम सोपं आहे. काय लक्षात ठेवायचं तर डेल्टा TB इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M. कोण सांगाल मला आता डेल्टा TB म्हणजे काय इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M. M म्हणजे काय मोलॅलिटी. M म्हणजे काय मित्रांनो मोलॅलिटी. आता हे प्रोपोर्शनचं साइन काढलं आपण आणि इथं इक्वल घेतलं तर एक कॉन्स्टंट घ्यायचा जो दाखवायचा KB. मग KB इंटू M. मग आता हा जो तयार झालेला कॉन्स्टंट आहे KB ज्या KB ला म्हणायचं तुम्ही मोलाल इलिव्हेशन कॉन्स्टंट. काय म्हणायचं मित्रांनो मोलाल इलिव्हेशन कॉन्स्टंट. मग हा KB साठी फॉर्म्युला काय घेणार तर KB साठी फॉर्म्युला घेणार तुम्ही डेल्टा TB अपॉन M. काय घेणार डेल्टा TB अपॉन M. आता बघा जर सोल्युशनची मोलॅलिटी 1 असेल किती असेल मोलॅलिटी 1 मग इथं जर 1 व्हॅल्यू घेतली तर डेल्टा TB इज इक्वल टू काय येईल KB येईल. आता मला सांगा डेल्टा TB म्हणजे काय इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट आणि KB म्हणजे काय इलिव्हेशन कॉन्स्टंट. मग आपण काय म्हणू शकतो बा जेव्हा सोल्युशनची मोलॅलिटी 1 असते काय जेव्हा एखाद्या सोल्युशनची मोलॅलिटी 1 असते तेव्हा त्या सोल्युशनचा जो इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट आहे त्यालाच म्हणणार आपण मोलाल इलिव्हेशन
कॉन्स्टंट. म्हणून डेफिनेशन इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट प्रोड्यूस बाय 1 मोलार सोल्युशन. 1 मोलार सोल्युशन मुळे जो बॉइलिंग पॉइंट मध्ये इलिव्हेशन होतं त्याला म्हणणार आपण काय, मोलार इलिव्हेशन कॉन्स्टंट. फॉर्म्युला पण कळाला आपल्याला. हे दोन्ही फॉर्म्युले पाठ करायचे. डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू एम किंवा केबी इज इक्वल टू डेल्टा टीबी अपॉन एम. आणि याचं युनिट पण विचारलं जातं. तर बघा केबीचं युनिट आहे केल्विन केजी पर मोल. काय युनिट आहे मित्रांनो, केल्विन. टेम्परेचर मोजलं जातं केल्विन मध्ये आणि आपण मोलॅलिटी घेतो किलोग्रॅम पर मोल. म्हणून मग आता युनिट आहे केल्विन केजी पर मोल. युनिट पण पाठ करायचं. आणि लास्ट एक पॉइंट आपण इथं लक्षात घ्यायचा आहे, तर मोलार मास ऑफ सोल्यूट. जर तुम्हाला इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंटच्या मदतीने मोलार मास शोधायचं आहे सोल्यूटचं, तर M2 इज इक्वल टू, हा फॉर्म्युला पण पाठ करावा लागणार आहे तुम्हाला. M2 इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे बघा, KB अपॉन डेल्टा TB इंटू W2 अपॉन W1 इंटू 1000. काय फॉर्म्युला आहे सांगा, M2 इज इक्वल टू KB अपॉन डेल्टा TB इंटू W2 अपॉन W1 इंटू 1000. सांगा KB म्हणजे काय, ज्याला तुम्ही म्हणणार मोलार इलिव्हेशन कॉन्स्टंट. डेल्टा टीबी म्हणजे इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. W2 म्हणजे W2 म्हणजे गिवन मास ऑफ सोल्यूट. W1 गिवन मास ऑफ सॉल्व्हंट आणि इंटू 1000. फॉर्म्युला पाठ करा. M2 इज इक्वल टू KB अपॉन डेल्टा टीबी इंटू W2 अपॉन W1 इंटू 1000. आता मला तुम्ही कमेंट मध्ये सांगायचंय मोलॅलिटीचा फॉर्म्युला. बघा मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय, कारण मोलॅलिटी कॅल्क्युलेट करता आल्याशिवाय आपल्याला हे काहीच कळणार नाही. सांगा मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी. सृष्टीसाठी करेक्ट सांगितलंय तुम्ही. मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय केजी ऑफ सॉल्व्हंट. सिद्धी. रुचा नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी. तर बघा एखाद्या सोल्युशनची मोलॅलिटी म्हणजे थोडक्यात त्या सोल्युशनचं काय असतं मित्रांनो, तर त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन असतं. सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन हे मोलॅरिटी आणि मोलॅलिटी असं 2 युनिट मध्ये घेता. मग मोलॅलिटी जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायची तर तुम्ही घेणार नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्व्हंट. पण कशामध्ये घ्यायचं ते, तर केजी मध्ये. काय फॉर्म्युला बघा, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी. काय शोधण्यासाठी फॉर्म्युला मित्रांनो हा, तर मोलॅलिटी ऑफ सोल्युशन. पटकन मी पॉइंट रिवाइज करतो वा. सांगा बॉइलिंग पॉइंट म्हणजे ज्या टेम्परेचरला लिक्विडचं वेपर प्रेशर कशा इतकं असतं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर इतकं, त्या टेम्परेचरला म्हणणार आपण त्या लिक्विडचा बॉइलिंग पॉइंट. सांगा कोणाचा बॉइलिंग पॉइंट जास्त असतो, तर बॉइलिंग पॉइंट जास्त असतो सोल्युशनचा. कोणापेक्षा, प्युअर सॉल्व्हंट पेक्षा. नंतर मग सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट दाखवता तुम्ही TB आणि सॉल्व्हंटचा दाखवता TB0. सांगा सोल्युशनचा दाखवता TB, प्युअर सॉल्व्हंटचा दाखवता TB0. TB इज ऑलवेज ग्रेटर दॅन TB0. आणि त्या दोघांमधला जर डिफरन्स घेतला तुम्ही TB मायनस TB0 तर त्याला म्हणणार तुम्ही डेल्टा TB, दॅट इज इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. सांगा मग मी विचारलं इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंटचा फॉर्म्युला सांगा. डेल्टा TB इज इक्वल टू TB मायनस TB0. कळतंय काय, सांगा डेल्टा TB इज इक्वल टू काय आहे, TB मायनस TB0. त्यानंतर मोलार इलिव्हेशन कॉन्स्टंट. बघा मोलार इलिव्हेशन कॉन्स्टंट आपण कशाला म्हणणार, तर KB. मग KB कसा आला हे कळालं आपल्याला. डेल्टा TB इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M.
डेल्टा टीबी म्हणजे इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, एम म्हणजे मोलॅलिटी, मग प्रपोर्शनचं साइन काढून आपण इक्वल घेतलं, मग कॉन्स्टंट आला केबी, ज्या कॉन्स्टंटला म्हटलं आपण काय म्हटलं मोलार इलिव्हेशन कॉन्स्टंट, ज्याचं दुसरं नाव आहे इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट. त्या इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंटचा फॉर्म्युला केबी इज इक्वल टू डेल्टा टीबी अपॉन एम आणि त्याचं युनिट केल्विन केजी पर मोल. बघा इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट किंवा मोलार इलिव्हेशन कॉन्स्टंट ज्याचा युनिट काय मित्रांनो तर केल्विन केजी पर मोल. आणि मोलार मास कॅल्क्युलेट करायचा असेल तुम्हाला इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंटच्या मदतीने तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे मित्रांनो M2 इज इक्वल टू KB अपॉन डेल्टा TB इंटू W2 अपॉन W1 इंटू 1000. काय कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला मित्रांनो तर हा मोलार मास, कोणाचं मोलार मास तर सोल्यूटचं मोलार मास. तर इथपर्यंतचा पॉईंट तुम्हाला कळाला आहे. दोन क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आज आपण डिस्कस केल्या, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. तर जे मी फॉर्म्युले सांगितले, काही एक्झाम्पल सांगितले तेवढे तुम्हाला पाठ करावे लागणार आहे. काही ठिकाणी युनिट आले ते युनिट पण तुम्हाला पाठ करावे लागणार आहे. सगळे फॉर्म्युले पाठ करा, सगळा पाठ रिवाइज करा, जेणेकरून मग तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी काही अडचण येणार नाहीये. तर आजचं लेक्चर आपण आता या ठिकाणी थांबवतोय. परत एक तुम्हाला इम्पॉर्टंट नोटीस मी देतोय, तर उद्या 12 वाजता तुम्हाला टेस्ट असणार आहे. आज ज्या टाईपने तुम्हाला ॲपवर टेस्ट दिली तुम्ही मॅथची, त्याच टाईपने उद्या पण 12 वाजता टेस्ट असणार आहे. कोणत्या चॅप्टरसाठी सॉलिड स्टेट. कोणता चॅप्टर सॉलिड स्टेट. आणि हा जो चॅप्टर आपण आतापर्यंत घेतला आहे तर याचे जे MCQ आहे ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेतोय. आज आपण आपलं लेक्चर इथं एंड करतोय. थँक्यू सो मच.